प्री कोविड किंवा पोस्ट कोविड एरा म्हणता येईल, त्यामध्ये हार्ट अटॅक येण्याचं वय हे राहिलेलं नाही. बरोबर. म्हणजे त्याच वेळी बाजूला काही पडल्याचा आवाज आला बर. आणि बघितलं तर तो ही वॉज कोलॅप्स ऑन दी ग्राउंड. कॅरोटिड पल्स चेक केला तर पल्स काही लागत नव्हता. पण आत्ताच्या धगधगीच्या जीवनात कसं झालं की नथिंग कॅन बी प्रिडिक्टेड. कंटिन्युअस सीपीआर असल्यामुळे बॉडी वॉर्म होती. तिथं मला फोन आला की रिदम आलाय. आणि रिसेंटली स्पंदन उद्यामध्ये 38 वर्षाची मुलगी अटॅक आला होता, आली, इंजेक्शन सुरू केलं, अरेस्टेड. 3 सायकल ऑफ सीपीआर, 2 शॉक, शी सर्वाइव्ड, वॉक विदाउट अँजिओप्लास्टी, विदाउट स्टेट. इट्स म्हणजे फॉर मी ह्युमन लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. म्हणजे कसं आहे की दॅट कॅनॉट बी लाईक टेक इट एज ग्रँटेड. काय आता लहान मुलांना जर फिट आली आहे, बरोबर, ते कधी तापात येऊ शकते, बरोबर, कधी बिन ताप नसताना पण येऊ शकते. पण याचा अर्थ असा नाहीये की बाबा ते बाळ रिटार्डेड होईल किंवा त्याचं मेंदू कामच करणार नाही. आपल्या स्पंदन हृदयालयामध्ये कदाचित असं होऊ शकेल इन ऍडव्हान्सेस की आपण काहीतरी रिसर्च मॉलिक्यूल पण तयार करून आणि वी कॅन सेट आवर ओन गाईडलाईन्स फॉर द ट्रीटमेंट ऑफ द हार्ट पेशंट. ग्रेट. मी आय हॅड थॉट व्हेरी हाईड. म्हणजे मी ह्याच्यासाठी सुद्धा चौकशी केली होती, मला हेलिपॅड बसवता येते का, पेशंटला त्रास होऊ नये, म्हणजे मेडिसिन फास्ट मध्ये पाहिजे. किंवा माझंच मी आता 7व्या फ्लोअरला एबीजी केला, तो मामा घेऊन लिफ्ट दाबून खाली उतरूस पण मोर दॅन 3 मिनिट्स होतात. बरोबर. ते 15 to 30 सेकंड मध्ये लॅब मध्ये पोहोचण्यासाठी माझ्याकडे न्यूमॅटिक शूट आहे. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट हा नेब्रो आणि हटके आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण स्पंदन हॉस्पिटल, जे सांगली मिरजवरून वृत्ती झालेलं आहे, जे 11 मजली आहे, तर त्याच्याबद्दल आपण खूप अशी छान माहिती घेतलेली आहे. रियाज मुजावर आणि शबाना मुजावर हे जे 2 डॉक्टर आहेत, त्यातला रियाज मुजावर कार्डिओलॉजिस्ट आहे. तर पहिला पार्ट आपण त्यांच्या फॅमिलीचा घेतला होता, त्यांची लव्ह स्टोरी आपण बघितली होती आणि सगळ्यांना खूप आवडली होती. पण तिथून त्यांची जर्नी आणि स्पंदन हॉस्पिटलमध्ये जे काही आपण त्यांनी जे उपकरणं वापरलेली आहे, जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरलेली आहे, त्याबद्दल खूप अशा छान गप्पा झालेल्या आहेत त्यांच्याबरोबर. चला तर मग बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती आपलं स्वागत आहे. नवीन एक परत सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे. मुजावर फॅमिली, डॉक्टर रियाज मुजावर आणि शबाना मॅडम. तर ह्या पहिल्या पॉडकास्टमध्ये येऊन गेलेले आहेत. त्यांनी त्यांच्या लाईफ कशी घडली आणि त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. खरंच खूप हार्ड असा प्रवास होता. पण तिथून आता जर जर्नी बघता, एक सक्सेसफुल कार्डिओलॉजिस्ट म्हणून नावारूपाला आलेलं आहे रियाज मुजावर डॉक्टर. आणि मिरजेमध्ये स्पंदन हॉस्पिटल हे त्यांनी स्वतःचं काढलेलं आहे आणि दोघंही त्याच्यात कार्यरत आहेत. तर आजच्या पॉडकास्टला आपण असं माझा विचार आहे की कोणकोणत्या केसेस आतापर्यंत हँडल केल्या ज्याच्यामुळं क्रिटिकलिटी होती की लोकांना आपल्याला व्ह्यूअर्सना सांगता येतील की ह्या केसेस असतात, पण ह्याला सोल्युशन्स पण आहेत आणि पॅनिकनेस न करता ह्याचा ऍक्शन महत्वाची असते आणि डॉक्टरांवरती भरोसा ठेवून त्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि योग्य वेळी ट्रीटमेंट गरजेची आहे. तर असे अनुभव आपण डिस्कस करू. एक अनुभव सांगतो मी की पूर्वी असं होतं की उतार वयात हार्ट अटॅक यायचा. बरोबर. पण आता आपण मागच्या 5-6 वर्षातला जर सिनारिओ बघितला, प्री कोविड किंवा पोस्ट कोविड एरा म्हणता येईल, त्यामध्ये हार्ट अटॅक येण्याचं वय हे राहिलेलं नाही. बरोबर. म्हणजे सडन कार्डियक डेथ ही खूप कॉमन झाली आहे. त्याच्या मागची बरीच कारणं आहेत. कोण म्हणतील पोस्ट कोविड आहे, कोण म्हणतील पोस्ट वॅक्सिनेशन आहे. त्याला सबळ पुरावा तर अवेलेबल नाही आहे, पण बघतो आपण की पोस्ट कोविड हार्ट अटॅक येण्याचे किंवा रक्ताच्या गुठळण्याचे प्रमाण बरंच वाढलेलं आहे. बरोबर. बाकीची पण कारणं आहेत त्याच्याबद्दल. आपली लाईफस्टाईल खूप चेंज झाली आहे. मोबाईलचा वापर हा प्री कोविड आणि पोस्ट कोविड मध्ये बराच फरक पडलाय. बरोबर. त्यामुळं लोकांची झोप कमी झालेली आहे. पूर्वी लहानपणात बघितलं तर आपले आई वडील 8 तास काम करायचे, 8 तास झोपायचे आणि 8 तास मित्रांबरोबर गप्पा मारणे किंवा गल्लीमध्ये बसून खेळायचे. बरोबर. आपण आता काय करतोय की 24 तास आवर ब्रेन इज वर्किंग. म्हणजे पूर्वी कसं होतं की तोरो पुण्यात आहे, काय करतोय मला माहित नसायचं, पण तोरो सरांनी जर तिथं ऑडी घेतली तर आता मला इथं बसून कळतंय आणि मी कधी घेतो असं कॉम्पिटिशन लागलेलं आहे. त्यामुळे अशी बरीच कार्डियक ऍडिक्शन वाढलेलं आहे. तर सडन कार्डियक डेथ मध्ये कसं होतं की बऱ्याच वेळी पेशंट बराच कमी वेळ देतो, पण हा असे सुद्धा रुग्ण वाचू शकतात. हॉस्पिटलमध्ये असताना वाचू शकतात, हॉस्पिटलच्या बाहेरमध्ये असताना सुद्धा वाचू शकतात. कारण सीपीआर म्हणतो, सीपीआरचं ट्रेनिंग हे प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. खूप सोपी आहे,
कोणालाही तोंडावरती श्वास द्यायची गरज नाही, फक्त छातीवर प्रेस करण्याची गरज आहे. ह्याबद्दलचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर अवेलेबल आहेत. एक एक्झाम्पल देतो. 44 वर्षाची व्यक्ती होती, जवळपास जस्ट मॉर्निंग काय तर थोडंफार दुखल्यासारखं झालं होतं. माझ्या ओपीडी मध्ये अराउंड ते 12-1 वाजता पोहोचले. ECG नॉर्मल होता, इको नॉर्मल होता, पण ज्या पद्धतीने त्या व्यक्तीने बोलत त्यानंतर म्हटलं मी एक ट्रॉपिन आहे म्हणजे टेस्ट म्हणजे थोडा मायनर अटॅक आलाय का ती करा म्हणून सांगितली. त्याचा रिपोर्ट ती सुद्धा नॉर्मल होती. ओपीडी मध्ये सोमवार असल्यामुळे बरीच गर्दी होती, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि पेशंटला काही चेस्ट नसल्यामुळे ही इज वेटिंग. फक्त दुखतंय काहीतरी, दुखलं होतं दुखलं होतं सकाळी 9 वाजता. तर 5 वाजता थोडं ते पेशंटला आत घेतलं, बाजूच्या खुर्चीवर बसला होता आणि दुसऱ्या पेशंटला मी एक्झामिन करत होतो. त्याच वेळी बाजूला काही पडल्याचा आवाज आला आणि बघितलं तर तो ही वॉज कोलॅप्स ऑन दी ग्राउंड. कॅरोटिड पल्स चेक केला तर पल्स काही लागत नव्हता. तर सडनली समोर घडलं होतं. त्यानंतर CPR देण्याची सुरुवात केली. CPR देत त्याला ट्रॉलीवर घेतलं. बाहेर गेल्यानंतर अँब्युलन्स सुद्धा अवेलेबल नव्हती, कारण 5-6 वाजले होते, त्यामुळे कुठल्या दुसऱ्या पेशंटला घेऊन ती अँब्युलन्स गेली होती. त्यामुळे समोर एक टमटम 3 सीटर रिक्षामध्ये झोपवलं. CPR देत त्याला मी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. मी तिथं थांबलो, कारण अजून बरेच पेशंट होते, माझे असिस्टंट डॉक्टर त्याच्यावर गेले होते. बरोबर. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा एक 10 ते 15 मिनिट CPR सुरू होता. कंटिन्युअस CPR असल्यामुळे बॉडी वॉर्म होती. तिथं मला फोन आला की रिदम आलाय. हॉस्पिटल माझ्या ओपीडी पासून जवळ असल्यामुळे लगेच मी गाडी काढून पोहोचलो. कॅथ मध्ये घातले, एन्जिओप्लास्टी केली. त्यावेळी त्या पेशंटचा मेंदू किती काम करतोय, काय करतोय काही माहित नव्हतं. बरोबर. पण यंग होता त्यामुळे आम्ही एन्जिओप्लास्टी केली. पेशंट हे सोमवार संध्याकाळी 6 वाजताची गोष्ट. बुधवारी त्याला थोडंफार BP वगैरे रेकॉर्ड, बुधवारी संध्याकाळी तो शुद्ध झाला. सो व्हॉट एव्हर यू हॅव डन, कारण कसं असतं की त्याला विदाउट CPR नेतं जर आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं असतो तर त्या ठिकाणी त्याचा मेंदू पूर्णपणे खराब झाला असतं, कारण मेंदूचा रक्तपुरवठा 20 मिनिटाच्या बदल तर काही करतात. बरोबर. CPR देत असल्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा राहिला होता आणि त्यामुळे फुल्ली कॉन्शियस झाला. गुरुवारी त्याला व्हेंटिलेटर ऑफ केलं. शुक्रवारी ही इज वॉकिंग आणि शनिवारी तो आमच्या पत्रकार परिषदेला हजर होता. बापरे. पण काही सिम्पटम्स नाहीत आणि तरी कसं, पूर्वी कसं ते गणित होतं A नंतर B, म्हणजे असं झालं तर असं. पण आत्ताच्या धगधगीच्या जीवनात कसं झालं की नथिंग कॅन बी प्रिडिक्टेड. तर आपल्याला सगळ्यांना इमर्जन्सी CPR कसं हँडल करायचं ह्याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आता बऱ्याचपैकी शाळेमध्ये कॉलेजमध्ये ते शिकवलं जातं. बरोबर. माझा सुद्धा व्हिडिओ आहे किंवा बरेच लोकांचे व्हिडिओ आहेत, इझिली अवेलेबल आहेत, ते शिकून घ्या, कारण अशा पेशंटना आपण बऱ्याच लोकांना वाचवू शकतो. ओके. माझ्या म्हणजे जिजाजींना सुद्धा वाचवलेलं ह्या पद्धतीनं, स्वतःच्या जिजाजींना. ते इन हॉस्पिटल होते तरी, पण लकीली ही सर्वाइव्ड बिकॉज ऑफ CPR. आणि रिसेंटली स्पंदन उद्यामध्ये 38 वर्षाची मुलगी, अटॅक आला होता, आली, इंजेक्शन सुरू केलं, अरेस्टेड. 3 सायकल ऑफ CPR, 2 शॉक, शी सर्वाइव्ड, वॉक विदाउट एन्जिओप्लास्टी, विदाउट स्टेंट. पूर्वी कसं असायचं की वय ज्यावेळी 70-80 असायचं त्यावेळी ब्लॉक वाढत जायचे. आता कसं गुठी असतं, ब्लॉक जास्त नसतो. त्यामुळे बऱ्याच लोकांना कसं होतं स्लोली ब्लॉक झालं तर बॉडी हॅज अडॅप्टेड असं असतं ओल्ड एज मध्ये पुढे अटॅक. आता आपल्यामध्ये ब्लॉक जास्त नसतात, पण ते प्लाक रप्चर नावाची प्रक्रिया होते, त्यामुळे अचानक ब्लॉक्स होतात, त्यामुळे बॉडी प्रिपेअर नसते. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर यंग लोकांमध्ये सडन कार्डियक डेथ मध्ये एक तर मृत्यू होण्याचे प्रमाण किंवा पंपिंग कमी होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. या सगळ्या गोष्टीपासून जर आपल्याला प्रिव्हेंट व्हायचं असेल तर वी हॅव टू चेंज अवर लाईफस्टाईल. एका साध्या गोष्टीमध्ये 1990च्या आधी आपण जसं राहत होतो लहानपणी दुसरी म्हणजे आता झोपणे, नॉर्मल बिहेव्ह करणे, काय नॉर्मल जेवण करणे, 7च्या आत खाणे, ॲडिक्वेट झोप घेणे आणि सनचं जे सायकल असते जसे सगळे प्राणी पाळतात ते सगळं पाळायला पाहिजे. आता बघितलं तुम्ही जर म्हणजे की आपण 11-12 वाजता जेवतो, त्यानंतर झोपतो, जेवल्यानंतर 4 ते 6 तास आपल्याला त्या बॉडीला डायजेस्ट लागतात. बरोबर. तर आपण फक्त फिजिकली झोपलो असतो, पण बॉडी आवडली कंटिन्युअस वर्क असते. त्यामुळे आपण 7 वाजता जेवण केलं 11-12 पर्यंत आपली बॉडी सुद्धा शांत झाली आणि झोप सुद्धा शांत असते. प्रॅक्टिकली मला सुद्धा अजून बरेच वेळ पॉसिबल होत नाही, पण ते फॉलो केलं तर आपल्याला बराच त्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर. त्यानंतर फिक्स वेळेला जेवणं, म्हणजे पूर्वी असं असायचं की आपल्याला बघितलं की आपण तुम्ही कुठल्याही ऑफिसमध्ये असा कुठे असा जेवणाचा टायमिंग फिक्स होतो. आता नाही, आपला नाश्ता कधी 8 वाजता होतो, कधी 11 वाजता होतो, जेवण कधी 1 वाजता होतो, 4 वाजता होतो. त्यामुळे आपली बॉडीला असं ते गुगली आहे, बॉल कधी परत नाही. त्या बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी सगळ्यांना माहित आहेत, फक्त फॉलो होत नाही. खरंय. मग आता ते CPR दिलं किंवा हे म्हणजे काहीही म्हणजे थोडक्यात असं आहे की रिपोर्ट्स मध्ये पण काही वेळेला फक्त रिपोर्ट्स गाईडलाईन साठी आहे, त्याच्यात ते दिसतीलच असं नाही.
पण ऍक्च्युअल बॉडी बिहेव वेगळं करू शकते. मग त्याच्यानंतर एन्जिओग्राफीमध्ये त्यावेळी किती ब्लॉकेजेस दिसले तुम्हाला? कारण एन्जिओप्लास्टी केली ना तुम्ही? त्याला 3 ब्लॉकेज होते. ओके, त्याला एन्जिओप्लास्टी केली जाते. सेकंड माझ्या जिजाजींना एकच ब्लॉक होता, ते सुरुवाती. तिसऱ्या पेशंटला जेव्हा आपण एन्जिओग्राफी केली तर त्यामध्ये फक्त रक्ताची गुठी होती 60-70%. त्याला आपण नाही केलं, म्हणजे एन्जिओप्लास्टी करायला लागली नाही. त्यामुळे ग्राफीमध्ये कळालं की ती गुठी रात्री होती, ती आपण CPR 2 इंजेक्शन नंतर ती बऱ्यापैकी वेगळी आहे, आणखी महिन्याभर ती वेगळी. त्यामुळे त्या ठिकाणी स्टेंट टाकला नाही. म्हणजे सिंपल सांगतो की एन्जिओप्लास्टी किंवा बायपास हा उपाय नाही आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे जर आपल्याला आता जे घडते थांबायचं असेल तर मी काय सांगतो की आवर ॲलोपॅथिक मेडिसिन इज अ इमर्जन्सी मेडिसिन. अचानकपणे काय झालं तर काय करायसाठी? बरोबर. जर तुम्हाला हे होऊच नाही पाहिजे असेल किंवा झालेले कॉम्प्लिकेशन टाळायचे असतील तर यू हॅव टू चेंज युअर लाईफस्टाईल. खूप सोपी गोष्ट आहे, पण ते कसं असतं की ती फॉलो करत नाही. आता माझी वाईफ सुद्धा बरेच वेळी मला रागवत असते काय, म्हणजे लिटरली ह्याच्यामुळे किंवा आईंच्यामुळे मी सॅटर्डे संडे प्रॅक्टिस बंद केली. वेळच मिळत नव्हतं ना. बरोबर. त्याच गोष्टी मी शनिवार दुसरं काय तर करतो माझ्या. बरोबर. लक्षात. पण त्यावेळेला फक्त इमर्जन्सी केसेस. ओपीडी आम्ही क्लोज केली सॅटर्डे संडे. बरोबर. ओनली टू रिड्यूस द स्ट्रेस. नाही खरंय, बाकीच्यांचं तुमचा पण स्ट्रेस आहेच ना, नीतू माणके व्हायला नको. खरंय ना. कसं सिंपल गोष्ट सांगतो की म्हणजे माझ्या म्हणजे आपल्याला मी प्रत्येक मी किती फॉलो करतोय डिफरंट गोष्ट आहे, पण शबाना मला कधी म्हणते ना, तू किती गोष्टी सांगतोस लोकांना पण तू किती फॉलो करतोस? तर मी त्याला एकच म्हणतो, मी लहानपणी महाभारत म्हणलेली. महाभारतामध्ये युधिष्ठिर धर्मगुरु होता, म्हणजे माझं चुकत असेल पण धर्म सांगणे हे त्याचं कर्तव्य होतं. त्यांनी पाळलं नाही पाळलं किती पाळलं हे वेगळ्या गोष्टी, पण जर कोणी सांगायचंच बंद केलं तर ते खरंय. आणि ते ऍक्च्युअली तो सांगता सांगता बॉडीला पण सांगतोय ना, इन्स्ट्रक्ट करतोय, त्यामुळे कुठेतरी थोडंफार प्रयत्न करत होतो. म्हणजे एकटं बघितलं मागच्या 5 वर्षापासून माझी एक्सरसाइज बऱ्यापैकी रेग्युलर आहे. आणि कसं आहे की आपण सोशल प्राणी आहे, एकटं राहू शकत नाही. त्यामुळे तुमचे ग्रुप्स असतील हे असतील तर ऍटलीस्ट कोणतं तुम्हाला ओढून जिमला नेत आहे, कोणतं सकाळचं असं तुम्ही सायकलिंगला नाही, कोणतं म्हणजे तुम्ही ग्राउंडवर होता, ह्या गोष्टी होतात. किंवा मध्ये कधी मॅरेथॉन पण अरेंज केली होती, आपण सायक्लोथॉन केली होती. वी अरेंज सायक्लोथॉन 1600 पार्टिसिपंट आले होते त्यावेळी, आणि विथ इंटरनॅशनल स्टँडर्ड केलं होतं. म्हणजे वी हॅव डन व्हॉट इज ऍज अ इंटरनॅशनल स्टँडर्ड. लकीली त्यावेळी आपला सोलापूरचा हायवे तयार झाला होता आणि त्यावेळी त्याला करता आली. पण अशा प्रकारचे इव्हेंट झाल्यावर कसं की मुलांमध्ये अवेअरनेस होतं. बरोबर. आणि ऑर्गनायझिंग लोकांना खूप त्रास होतो, पण सोशल अवेअरनेस वाढवणं गरजेचं आहे. मग तिथं दोघंही इन्व्हॉल्व होता त्याच्यात. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये दोघं आम्ही म्हणजे रियाज म्हणल्यानंतर शबाना पाहिजे. ओके. कसं होतं म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात की आपण ज्या कधी शेअर करू शकत नाही आपल्या फॅमिलीच्या घराच्या लोकांना सांगू शकतो काही गोष्टी. बरोबर. आणि एक असतं ना किंवा कोण तर आहे, म्हणजे अजून सुद्धा म्हणजे माझी गोष्ट सांगतो, माझे लहानपणी मागच्या पोरगासाठी बोलता येत नाही किंवा काय. मला अजून आठवतं, मी एका ठिकाणी भांडण करून आलो होतो. ओंकार माळी, डॉक्टर ओंकार माळी, त्याचं माझं भांडण झालं होतं चर्चेमध्ये. आणि त्यात आले वडील आले, मला रागवले सगळ्यांच्या समोर, सगळ्यांना रागवले आणि मग गेले सगळ्यांनी. तो ओंकार खूप खुश होता, आता तुला जो घरी मार खायला. पण मला माहित होतं की माझे वडील मला लहानपणापासून कधी मारले. मग असं होतं की मी काही जरी केलं तर माझ्या मागं मला वाचवणार कोणतं आहे, ही ज्या भावना असते ना, तर आपण लाईफ मध्ये रिस्क घेऊ शकतो. बरोबर. खरंय. म्हणजे अवेअर मी म्हणतो सोशल प्राणी आहे, कोणीतरी आपल्या मागे आहे आपल्याला सपोर्ट करणार. आपण चुकीचं असलो तरी समजावून सांगणार, अशी व्यक्ती जर असेल ना तर आपण पुढे जाऊ शकतो. नसेल तर इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. बरोबर. काही गोष्टी मी शबानावर शेअर करू शकतो, काही गोष्टी मी माझ्या भावावर शेअर करू शकतो. अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आपलं बॉडी डिस्ट्रेस होऊ शकतो. बरोबर. किती ऍब्सॉर्ब करणार ना ऍक्च्युली. आणि कसं आहे की मग त्या पण ऍब्सॉर्ब करतात. हो. मग त्यांचा डिस्ट्रेस कोण करतोय? सगळं नाही. त्याला आईला फोन करते, आता मुलं आहेत. बरोबर. जोया आहे, आता जोया अंडरस्टँडिंग नाव. राईट. असे अजून कोणकोणते केसेस अशा दिसल्या की बाबा हे चॅलेंजिंग होतं पण सर्वाइव्ह झाले? पूर्वी कसं होतं, मी मिरजेला ज्यावेळी आलो ना तर म्हणजे कार्डिओलॉजी वॉज स्टार्टेड ऑलरेडी. आणि
पूर्वी एक अँजिओग्राफी करायला सुद्धा आपल्याला मिरजेतून पुण्याला किंवा बेळगावला जायला बरोबर. जातं. 2011 पासून आपल्याकडे सुरुवात झाली होती. त्यावेळी सुद्धा कसं होतं की लहान मुलांची छिद्र जी होती किंवा मोठ्या मुलांमध्ये जी छिद्र होती, ह्या सर्जरीज मिरज सांगलीमध्ये तितक्या प्रमाणात होत नव्हत्या. त्याचं सत्यसाईमध्ये म्हणजे बिगेस्ट सेंटर इन द वर्ल्ड, म्हणजे वर्षाला तिथे 600 ते 1000 सर्जरी व्हायच्या. सर्जरी म्हणजे विदाउट सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी न करता डिव्हाइस क्लोजर व्हायचे. त्या सर्जरी आपण सगळ्या मिरजेमध्ये सुरू केल्या. म्हणजे ज्यासाठी स्पंदनच्या माध्यमातून त्यावेळी मी मिशन मध्ये करत होतो, भारतीमध्ये करत होतो, पायस मध्ये करत होतो, बऱ्याच हॉस्पिटलमध्ये केल्या. स्पंदनची सुरुवात ही आता म्हणजे 3 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे हे डिव्हाइस क्लोजर त्यामुळे कसं झालं की लोकांना एक तर मुंबईला जरी त्या मुख्यमंत्रीमध्ये निधी झालेला किंवा कुठे स्कीम मध्ये झालं, राहण्याचा खर्च सुद्धा भरपूर होता, म्हणजे तो सुद्धा परवडणार नव्हता. पण लकीली त्या हॉस्पिटल मॅनेजमेंटने सपोर्ट केला आणि त्या डिव्हाइसेस क्लोजर आपण लहान मुलांमध्ये फ्रीमध्ये सुरू केले योजनेमध्ये. ओके. लोकांना राहण्याच्या मशिनरीज तुम्ही आणल्या मिशनला. येस. आणि कोविडच्या आधी आपण 1600 डिव्हाइस लहान मुलांची केली. त्या 1600 मध्ये फक्त एक पेशंटला इमर्जन्सी ओपन असायला लागली, 1590 लोकांना काही लागले अप्रॉक्सिमेट. 16 नंबर लेखा 1600 म्हणतो, पण त्या रेंजमध्ये त्या केसेस केल्या आपण. आणि त्याच्यामुळे आपल्या भागामध्ये त्यावेळी तसं ज्या डेफिशियन्सी होत्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये काही सगळ्यात जास्त म्हणजे डेफिशियन्सी मला कधी जाते कोविडमध्ये जाते. कोविडची सुरुवात होती माझी, कोविडची पहिली पोस्ट बघितली असेल मी, ज्यावेळी कोविड आल्यानंतर ज्यावेळी सुरू मी त्याचा अभ्यास केला, बऱ्याच गोष्टी होत्या. त्यावेळी माझी पहिली पोस्ट एकच टाकली होती मी, वी कॅन डिले दी कोविड बट वी कॅनॉट प्रिव्हेंट. आणि त्यावेळी मग माझ्या डोक्यात होते की आपल्या आजूबाजूच्या ज्या हे लोकांना जर हे व्हायला तर आपण काय करू शकतो. बरोबर. त्यामुळे मग कोविड सेंटर हे आम्ही मिशन हॉस्पिटलमध्ये सुरू केलं पहिले. आणि त्यावेळी इतके सिरियस पेशंट की पहिले 10 पैकी 6-7 एक्सपायर व्हायचे. आणि त्यावेळी सगळी सिस्टीम ही अशी होती. मग त्यावेळी हॉस्पिटल कमी पडला लागले. त्यावेळी मग पहिल्यांदा म्हणजे युनिक स्पंदन हे 2 हॉस्पिटल झाले. त्यावेळी पहिल्यांदा मी कन्सेप्ट मांडला की आपल्याकडं टॅलेंटची कमी नाही आहे, फायनान्सेस वी कॅन अरेंज, व्हाय नॉट वी बिल्ड सच हॉस्पिटल्स विच इज अप टू मार्क विथ एनी कॉर्पोरेट हॉस्पिटल इन वर्ल्ड. हा कन्सेप्ट मी पहिल्यांदा आणला. म्हणजे अजून सुद्धा मला आठवतं की मिशन हॉस्पिटलमध्ये त्या कोविड सेंटरच्या बाहेर बसून त्यावेळी मी कन्सेप्ट मांडलं होतं की आपल्याकडे जर बघितलं ना, आपल्याकडे जे टॅलेंटेड डॉक्टर आहेत यू कॅनॉट गेट एनिवर इन वर्ल्ड इन सच अ कॉन्सन्ट्रेट. म्हणजे मी मेजर याचं कारण तेच होतं. बरोबर. सगळ्या स्पेशालिटी मधले सगळेजण भेटतात आणि ते दे आर ऍट पार. मी US मध्ये काम केलंय, मी बेंगलोरमध्ये काम केलंय, मी बऱ्याच मल्टी स्पेशालिटी मध्ये व्हिजिटिंग आहे. बरोबर. पण प्रत्येक स्पेशालिटी कार्डिओलॉजी असू दे, न्यूरोलॉजी असू दे, नेफ्रोलॉजी असू दे, सिम्पल सांगतो नाव सुद्धा घेतो, ससे सर असू दे, गांधी सर असू दे, पारगावकर सर असू दे, धनवडे मॅडम असू दे, सर असू दे, किंवा आता जे काही दिग्गज लोक मिरजेमध्ये आहेत, ह्यांची जी क्लिनिकल अक्युमेंट आहे यू कॅनॉट गेट इन टू. म्हणजे आपल्याकडे टॅलेंट होतं, बरोबर, पण सिस्टीम नव्हती. ती सिस्टीम तयार करायची म्हणून मग त्यावेळी मग युनिक आणि स्पंदनचा कन्सेप्ट आणला. आणि स्पंदन आम्ही चौघांनी मिळून एकच सुरू करायचं कारण काढतो की मला कार्डिओलॉजी मध्ये एकही पेशंट मिरजे आपल्याला होत नाही आणि ह्याला आपल्याला मुंबईला, पुण्याला किंवा आउट ऑफ इंडिया पाठवायचं नाही. म्हणजे तुम्ही जर स्पंदनचा कन्सेप्ट 3 वर्षापूर्वी ज्यावेळी बांधला की त्यावेळी लोकांना असं वाटत होतं की व्हॉट दिस इज प्रॅक्टिकल. आणि लकीली मी म्हणलं मला आर्किटेक्चरचं पॅशन होतं, बरोबर, त्यामध्ये बिल्डिंग कशी असावी, इन्फेक्शन फ्री कशी असावी, ह्यासाठी मी खूप प्रयत्न केले. म्हणजे माझे स्टील इंजिनियर प्रणव कुलकर्णी म्हणा किंवा आमचे आर्किटेक्ट पटवर्धन कुंटे म्हणा हे फ्रस्ट्रेटेड आहेत माझे कामगार सुद्धा, पण मला हे असं पाहिजे म्हणजे पाहिजे, बरोबर, असं करायचंच आहे. आणि इन्स्ट्रुमेंट मध्ये सुद्धा घेताना सर तुम्ही विचार केला तर आपली जी कॅथलॅब होती ती आता फर्स्ट इन्स्टॉल इन इंडिया. मला जे प्रॅक्टिकली अडचण हॉस्पिटलमध्ये करताना की ECG काढायचं आहे, अरे ECG म्हणजे खाल्लं वर आणा नाही, माझ्या प्रत्येक फ्लोअरला पाहिजेच, बरोबर. काय पेशंट वॉर्ड मधले आता ह्याला द्या, कुठं इमर्जन्सी मध्ये ICU मध्ये त्या वॉर्डच्या ह्याला चाकत असतात त्याला वर ट्रॉलीवर द्या. नाही मी माझे सगळे बेड थोडीफार माझी कॉस्टिंग मी निगोशिएशन मध्ये वाचवलं, पण थोडीफार कॉस्टिंग वाढली, पण माझे सगळे बेड सेम ठेवले. बरोबर. काही लोकांना आपण वॉर्ड मध्ये ठेवतो कारण माझा हार्टचा पेशंट हा सिरियस असतो, वॉर्ड मध्ये असून दे हे असून दे, बरोबर. आज तुम्ही जसं मगाशी म्हणला ते व्हॉल्कॅनोवर बसले असतात, बरोबर. त्यामुळे इमर्जन्सी मध्ये त्यांना व्हेंटिलेटर लावा. कोविड मध्ये कसं जाणलं की ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे, बरोबर. बऱ्याच लोकांनी प्रत्येक वॉर्ड मध्ये ऑक्सिजन केलं, पण मी स्पंदन बांधताना काय केलं, माझ्या प्रत्येक बेडला इन्क्लुडिंग वॉर्ड असून दे ह्याच्यासाठी इमर्जन्सी मध्ये त्या ठिकाणी व्हेंटिलेटर लावता यावं, बरोबर. प्रोव्हिजन करून ठेवली. आपल्याला कसं आहे की आपल्याला जर आपले इन्स्ट्रुमेंट चांगले असेल तर वी आर, म्हणजे लोक मला म्हणतात सर तुम्ही अजून गाडी का घेतली, ऑडी किंवा मर्सिडीज बेंझ घेतल्या, मी त्या गाडीत 7 मिनिटं बसतो फक्त,
पण मी माझ्या कॅटलॅबच्या समोर 7 तास असतो. बरोबर. तुम्ही माझ्या ओपीडी मध्ये जर आलं ना तर माझ्या ओपीडी मध्ये 3 इको मशीन आहे, कारण मी ते 10 मिनिटं इकडून तिकडे शिफ्ट करायला माझा तो तेवढा वेळ नसतो. आणि बेसिकली कसं आहे, समजा कोण ओल्ड एज असेल किंवा फ्रॅक्चरचा पेशंट असेल तुला खूप डिफिकल्ट असते इकडून तिकडे शिफ्ट करायला. त्यामुळे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ती ट्रीटमेंट मिळायला पाहिजे. ह्या कन्सेप्टनं मी माझी ओपीडी आणि हॉस्पिटल दोन्ही हॉस्पिटलमध्ये युनिक म्हणा स्पंदन मध्ये ह्यामध्ये ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला. म्हणजे ज्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज मला हे होतं क्विक कसं त्या पेशंटला हे करता येईल, ट्रीटमेंट करता येईल. मी आलो ना माझ्या ठिकाणी खाली 10 बेड बेसमेंट मध्ये आयसीयू आहेत. म्हणजे माझं जी 11 स्टोरेज बिल्डिंग आहे त्यामध्ये समजा हार्ट अटॅकचा पेशंट आला तो वरच्या आयसीयू मध्ये जोपर्यंत मॉर्टॅलिटी आहे, कारण मी मध्ये हॉस्पिटलचं नाव घेत नाही पण मी पुढे कोण दाखवलं की आपली मॉर्टॅलिटी कॅज्युअलिटी आयसीयू ही जास्त आहे. सो कॅज्युअलिटी आयसीयू कन्सेप्ट खूप पूर्वीपासून आहे, पण तो आपल्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तो जागेच्या अडचणीमुळे म्हणा त्याच्यामुळे इम्प्लिमेंट करतो. पण मी खाली तो बेसमेंट आला ना पेशंट फर्स्ट मॅनेज गोल्डन आवर्स, मग बघता येईल तो कोणाचा आहे पेशंट, बरोबर रियाजचा आहे, अमितचा आहे, शबानाचा आहे का याचा आहे. बरोबर. जस्ट गिव्ह द बेस्ट ट्रीटमेंट, मॅनेज इट, सर्वाइव्ह दॅट विल सी. म्हणजे मी घेताना सुद्धा इच अँड इच म्हणजे त्यामधलं जे सगळ्यात बेस्ट आहे, व्हेंटिलेटर मधलं जे काही बेस्ट आहे तेच घ्या. कारण कसं आहे डायलिसिस मधलं जे बेस्ट आहे तेच घ्या, कारण इच म्हणजे फॉर मी ह्युमन लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. म्हणजे कसं आहे की दॅट कॅनॉट बी लाईक टेक इट एज अ ग्रँटेड. मग तो कुणी असू दे, मग तो अफोर्डिंग असू दे, नॉन अफोर्डिंग असू दे, किंवा तळागाळातला मग असू दे असेल किंवा प्राईम मिनिस्टर असू दे, इफ दॅट कॅन बी सर्व्ड यू हॅव टू ट्राय इट. पर्सनला ऑब्जेक्ट असं म्हणू नये. आणि इफ यू गिव्ह ट्राय, म्हणजे इतके पेशंट बघितले की म्हणजे बरेच, म्हणजे मिशन हॉस्पिटलमध्ये असताना एक पेशंट 28 इयर्सचा, मी म्हणते की ते कसं असते की गॉड प्लॅन असतो. मी त्या ठिकाणी 1.5 वाजता असण्याचं काहीच करत नाही, पण त्या दिवशी अशी घटना घडली होती की मला ते ऑफिसमध्ये यायला 1.5 वाजले आणि मी ते पळत नाही होते म्हणून काय म्हणून बघायला गेलो. 28 इयर्सचा होता. लक्षात ही वॉज अरेस्टेड. म्हणजे मला आठवतं मी ते ट्रॉलीवर उभारून त्याला सीपीआर दिला आयसीयूच्या बाहेर. आत कॅटलॅब बिझी होती, कॅटलॅबमध्ये घेता येत नव्हतं, त्यामुळे त्याला मी फिमोरल पंक्चर तिथं पंक्चर मारलं काय, आणि सीपीआर दिल्यानंतर एसटीके कॉन्ट्रा इंडिकेटेड असं असतं त्यानंतर. मग तू जगलं तर कॉन्ट्रा इंडिकेशन ना, त्यामुळे फिमोरल मधनं मी एसटीके दिलं. आलं कॅटलॅब फ्री हॉस्पिटल. त्याच्यानंतर कॅटलॅब मध्ये घेतलं तर तो पण रक्ताची गुठी विळगायला सुरू झाली. तसंच कॅटलॅब 4 तास मी वाट बघितली. अँड दॅट पेशंट इज कमिंग वॉकिंग टुडे. एक लाईव्ह वॉचिंग की खरं. मग कोविडमध्ये आता जनरली तुला काय ऑब्झर्व झालं की कोविडमध्ये त्या कोविडमुळे जायचे का त्या आजूबाजूचे मरतायत त्यामुळे त्या भीतीनं त्यांना कार्डियाक अरेस्ट यायचा? कसं होतं की सुरुवातीला कोविड हे कोणाच कळत नव्हतं, बरोबर, पण कोविड मधली मॉर्टॅलिटी ही डिप्रेशनमुळे जास्त होती. आयसोलेशन, कोण दिसतच नाही आजूबाजूला. हो बरोबर. आणि जे होते ते सगळे कोविड मास्क मध्ये, म्हणजे तिला एक तेच म्हणतो की त्या ठिकाणी मशीनचं फेलिंग होतं. लक्षात बरोबर. त्यामुळे की आता सुद्धा कोविड आहेच. त्यामुळे ते पॅन्डेमिक होतं, आता ते एंडेमिक. बरोबर. थोडं डायल्यूट झालं, पण थोडी इम्युनिटी, हर्ड इम्युनिटी म्हणतो सगळ्यांना ती थोडी हे झाली. बरोबर. पण त्यावेळी म्हणजे अजून सुद्धा म्हणजे बिगेस्ट म्हणजे हे आपण कॉज ऑफ डेथ मध्ये लिहू शकत नाही. म्हणजे गांधी सरांचं माझं बऱ्याच वेळ डिस्कशन होतं की मोस्ट कॉमन कॉज ऑफ डेथ इन आयसीयू इज डिप्रेशन. म्हणजे सकाळी तोडून कोण सांगितलं अरे काय शाहरुख खान सारखं दिसतोय तर काय दिवस असं चांगला आहे, आणि कोणतं सांगितलं काय आंघोळ केली नाही काय तर दिवस पूर्ण असं का म्हणलं मी केली आहे पण असं का म्हणलं ते डिप्रेशन मध्ये जातो ना, विचारात चालू होतं चक्र. त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग हे खूप महत्वाचं आहे. त्याला काय म्हणता येईल की यू हॅव टू गो टुवर्ड्स द नेचर वॉटर इज नेचर. ते पण काय काय असं पण झालं ना की शेजारचे गेले, हे 2 जण बोलत होते भाऊ असं झालंय, भाऊ गप्पा मारतायत, कोविड मध्ये ऍडमिट आहेत, आणि अचानक त्याला असं घाबरल्यासारखं झालं आणि तिथंच कार्डियाक अरेस्ट आला आणि तो गेला भावाच्या समोर. मग हे कसं व्हायचं? म्हणजे आता 2 जण कोणतरी फॅमिली आहेत. त्यावेळी तुम्हाला सांगते की कोविड नंतर सुद्धा की पूर्वी आम्ही रक्तवाहिन्याच्या गुठळ्याचा पल्मोनी एम्बोलिझम म्हणतो किंवा हार्ट अटॅक गुठळ्यामुळे किंवा स्ट्रोक गुठळ्यामुळे हे आम्ही खूप रेअरली बघायचो. म्हणजे पल्मोनी एम्बोलिझम डायग्नोज करणं म्हणजे खूप स्किल लागायची. ते कधी तर महिन्यातनं वर्षातनं असं ते पेशंट यायचा, पण आम्ही आता वीकली बघतो. त्यामुळे पोस्ट कोविड हे ब्लड क्लॉटिंगचं प्रमाण इम्पॅक्ट झालाय म्हणजे फिजिओलॉजिकली
इट इज हॅम्परिंग. म्हणजे असं नाहीये की बाबा ओनली डिप्रेशनमुळे डेथ्स झाले. बेसिकली पॅथॉलॉजी कुठेतरी आहे 100%. त्याशिवाय ते ब्लॉकेजेस एवढे आढळले पण नसतील. बरोबर. त्यामुळे आपण ते असं लाईटली घेऊ शकत नाही. कोविड मुळे काही झालेलं नाहीये किंवा ओनली इट वॉज बिकॉज ऑफ डिप्रेशन. बोथ फॅक्टर्स आर इन्क्लुडेड. आता डोलो 650 10 दिवस डायरेक्ट, म्हणजे 650 mg ची गोळी, म्हणजे ऍसिडिटी वाढणार नाही याच्यामुळं. 10 दिवस आता 14 दिवस देतो. डिपेंड कसं होतं की त्या न्यू डिसीज होता लक्षात, आणि जसं जसं आपल्याला कळत गेलं गाईडलाईन चेंज होत. म्हणजे जर तुम्ही म्हणला तर पूर्वी जे डिगॉक्सिन म्हणजे विन्स्टन चर्चिल अँटी हायपरटेन्स, ते ड्रग हायपरटेन्सिस आउटडेटेड आहे. मेडिसिन इव्हॉल्व्ह. पण ह्या दोन गोष्टी मी म्हणू शकत नाही की त्यावेळी त्याचं मेडिसिन ऑल्सो इव्हॉल्व्ह आणि आवर जेनेटिक्स ऑल्सो चेंज. म्हणजे कसं आहे की ते हे होतं सिम्बॉय काय दोघं होतं की त्यावेळी आपले रिसेप्टर असं होते की दॅट मेडिसिन इज ऍक्टिव्ह ऑन दॅट. ओव्हर पिरियड आपल्या बॉडीमध्ये रिसेप्टर चेंज किंवा इव्होल्युशन. म्हणजे आधी मानव पासून ते आतापर्यंतचं जे आहे ते इट इज स्टील इव्हॉल्विंग. त्यामुळे आपण ते 2000 मध्ये जे स्टँडर्ड बनवत होतो ते 2025 मध्ये आउटडेटेड आहे. मी म्हणत नाही की त्यावेळी ते चुकीच होतं. बरोबर, त्या सर्कमस्टन्सेस साठी ते बरोबर. त्यावेळच्या स्टडीज, त्यावेळेचे बॉडीचं आपलं जेनेटिक मेकअप आणि त्या औषधाचा इफेक्ट आता इट इज चेंजिंग लाईक एनिथिंग ना, लाईक ए आय. आवर बॉडी इज ऑल्सो बॉडी जेनेटिक मेकअप ऑल्सो चेंजिंग लाईक ए आय. राईट. थिंकिंगच चेंज झालंय. पूर्वी ओबेसिटी म्हणजे कसं असायचं की खूप लेअर असायची, आता प्रत्येक घरात ओबेसिटी आहे. म्हणजे मला अजून सुद्धा आठवते की डायबिटीसच्या पेशंटच्या वगैरे आजींचं नाव अजून सुद्धा आठवते, कारण बॉम्बे बेकरी पासून ते चर्च पर्यंत एकाच व्यक्तीला होता. आता प्रत्येकाच्या घरात डायबिटीस. म्हणजे तो असा मेट्रोपॉलिटन सिटी मधला श्रीमंताचा रोग होता. आता सगळ्यांना झालाय. त्यामुळे इट इज बेसिकली बिकॉज ऑफ लाईफस्टाईल चेंजेस, इंडस्ट्रियलायझेशन, लॅक ऑफ एक्सरसाइज, आणि बऱ्याच गोष्टी आपल्याकडे इतक्या म्हणजे अमेरिकन मध्ये ह्याच्यामध्ये ते स्लोली आल्या. पण मागच्या 10 वर्षात ते कसं झालं की ते गॅप भरून निघाला. बरोबर. त्यांना जे 90 वर्ष लागले इथं पण याला, ते मागच्या 10 वर्षात आपलं झालं. बरोबर. आणि ते जी गोष्ट सिम्पल थिंग आहे की तुम्ही जर बघितलं जुनी झाडं वडाची वगैरे असतात ती पडत नाहीत, पण जे झाड खूप फास्ट वाढत आहे ते खूप फास्ट टिकत होतं आणि वाढायला ते हालत नाही. त्यामुळे हायब्रिडायझेशन झालं आपल्या बॉडीचं म्हणतात. पण पोस्ट कोविड बॅच आहे म्हणे आम्ही, असं पण काही इंजिनियर्स वगैरे म्हणतात आम्ही तुमची पोस्ट कोविड बॅच. अरे म्हणजे काय, असं टेक्नॉलॉजी एवढी फास्ट चेंज झाली आहे किंवा सगळे ऑनलाईन त्यावेळी केलं, ऍब्रप्टली चेंज झालं. पण त्यानंतर आता मग हार्ट पेशंट पण वाढलेत, आणि इव्हन 28 वर्षाची किंवा इव्हन जिम मध्ये असलेले, असं कोण आलंय का किंवा जिम मध्ये जिम करतोय आणि कार्डियक अरेस्ट तिथंच आलं आणि तिथून वाचवलं वगैरे? लोवेस्ट रेट ऑफ म्हणजे हार्ट अटॅक माझ्याकडे पेशंट होतं 16 वर्षाचं. बापरे. कोविड झालं होतं 2 महिन्यापूर्वी, माझ्याकडे ऍडमिट झालं. डॉक्टरचा भाचा होता, 16 वर्ष. आम्ही इंजेक्शन दिलं, रक्ताची गुठळी वेगळी, त्यानंतर सिटी स्कॅन करून घेतला, नथिंग होत. त्याला त्याची करोनरी क्रिस्टल क्लिअर होते. हा बरोबर. काय असं आज जाणार आहे ना. बरोबर. आणि जिम मध्ये जर म्हणलं कसं झालं माहिती का, पूर्वी कसं होतं की व्यायाम हे मैदानी होते, व्यायामाला फिक्स पॅटर्न होता. आता सुद्धा मला 6 पॅक जर करायचं असेल तर 6 वर्ष झाले. रोम कॅनॉट बिल्ड इन 1 डे, पण आता सगळ्यांना रोम एका दिवसात बांधतो. बरोबर. त्यामुळे कसं झालं जिम मध्ये सुद्धा म्हणजे मी सांगतो, मी आय एम अ मॅरेथॉन रनर. मी 21 किलोमीटर पळवले, 31 किलोमीटर पळवले, मी सायकलिंग 100 किलोमीटर केलंय. पण कसं आहे माहिती का की ह्याला माग स्लोली इव्हॅल्युएट केलंय. लक्षात, ह्याच्यामध्ये मी कधीही कुठलं सप्लिमेंट घेतलेलं नाही. आज सुद्धा मी घरचं जेवण खातो. मी कुठलंही प्रोटीन सप्लिमेंट घेत नाही, कुठलंही मी डॉक्टर असून सुद्धा कुठले हे घेत नाही, मला इझिली अवेलेबल आहे. बरोबर. पण बाहेर मार्केटमध्ये कसं झालं का, लोकांना 6 दिवसात 6 पॅक्स करायचे. त्यामुळे ते बॉडी टिश्यू होते. त्यामुळे अजून सुद्धा मी सांगतो की सिम्पल थिंग आहे, ऍडिक्वेट हायड्रेशन, खजूर, चिक्की आणि केळी हे माझे मॅरेथॉनचे एनर्जी ड्रिंक्स आहेत. आपण बघतोय की प्रत्येक जण ज्यूस पिते. ज्यूस का पिते? फळ खावं ना. बरोबर. लक्षात, फ्रूट बरेच लोक म्हणतात मला नॉनव्हेज खायचं का, हे खायचं का, ते खायचं का. आय एम सिम्पल गोष्ट मी सांगतो, साखर सोडून काही खावा विथ युअर मॉडरेट अमाऊंट. अंडरस्टँड? कारण
व्हॉट एव्हर आता जे अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात किंवा जे म्हणतो ना आपण जे डिसीज आहे ब्लॉक होण्याचा, इट इज अ ग्लुकोज डिसीज, इज नॉट अ फॅट डिसीज. ओके. मी अजून सुद्धा म्हणतोय की भारतातले जे साखर कारखाने बंद केले, शुगर प्रोडक्शन बंद केलं, तर 50% माझ्या म्हणजे अंदाजानुसार कार्डियक अरेस्ट कमी होऊन जाईल. कारण इट इज बिकॉज ऑफ ओनली इटिंग हाय शुगर्स. सॉफ्ट ड्रिंक मध्ये शुगर आहे, कुठल्या मिठाईमध्ये शुगर आहे. आपल्या लहानपणी आपल्या दिवाळीलाच फळ मिळायचं, ईदलाच खीर मिळायची. बरोबर. आता रोज आपले खीर मिळते, रोज हे बरोबर. सो जे पॅटर्न होता ना पूर्वीचा, तो खूप चांगला. आमच्या दर रविवारी सुधारस असायचा, बाकीच्या सुधारस पोळी आणि बाकीच्या आठवड्याभर भाकरी असायची. आता ते तसं नाहीये. आता तुम्हाला रोजच पोळी आणि काहीतरी काही अवेलेबल आहे असं झालं ना. आणि दॅट इज व्हॉट इज अवेलेबल, ते हायब्रिड आहे. हा बरोबर, ते पण अगदी प्युअर नाहीये. म्हणजे मला अजून सुद्धा आठवतंय माझ्या आजीनं कधी भात तुपात एक चमचा जरी असू दे तुपाशिवाय खाल्ला नाही. तूप पाहिजेच, आणि तो नॉनव्हेजचा वास तरी पाहिजेच. म्हणजे ती खात नव्हती जास्त, पण एक पीस तर पाहिजे. शी सर्वाइव्ड टिल 100 years. कोविड मध्ये शीच पास होती. म्हणजे पूर्वी लोक काय जे करायचं ना ते तुम्ही जर सगळं जास्त करू नका. यू हॅव टू बी इन मॉडरेट, बॅलन्स्ड सगळं ठेवायला पाहिजे. एका दिवसात काही अचीव होणार नाहीये, पण तुम्ही स्टेप बाय स्टेप करत गेलं तर आपल्याला बरंच काही अचीव्ह करू शकतो आपण. सिंपल गोष्ट सांगितलं मी सांगतो की हाऊ शुड बी बिहेव. संध्याकाळी सूर्यास्ताबरोबर, सकाळी सूर्यास्ताबरोबर सूर्योदयावर उठणे, बरोबर. 6 जे असू दे 5:30-6ला उठणे, 1 तास स्वतःच्या व्यायामासाठी देणे, बरोबर. काय त्याच्यानंतर तुमचं काय असेल ते काम करणे, वेळेवर नाश्ता करणे. म्हणजे मॅक्झिमम तुमचं जे हे आहे फूड इंटेक हा ब्रेकफास्ट मध्ये, लंच मध्ये ठेवा. इव्हनिंग मध्ये तुम्ही खूप कमी जेवा, ते सुद्धा 7च्या जेवणाचा प्रयत्न करा. काही लोकांना शक्य होत नाही, बरोबर. काय 1 तास तुम्ही तुमच्या काय तुम्हाला आवडतं, म्हणजे काय चेस आवडत असून ते गेम गोट्या खेळायचं आवडत असून त्यात यू हॅव टू स्पेंड 7 तास ॲडिक्वेट झोप घ्या. साखर पूर्णपणे टाळा, आणि यू हॅव टू डिस्ट्रेस युअर बॉडी. राईट. ह्या गोष्टी आपल्याला पाहायलाच पाहिजे. बुक्स वाचायला पाहिजे, हे वाचायला पाहिजे. आता मोबाईल मला सुद्धा ऍडिक्शन आहे. आय एम नॉट जेकिंग, ही मला रोज ओरडत असते. काय त्यासाठी कारण कसं आहे, बेसिकली मी काहीतरी दुसरं बघायला ओपन करतो, म्हणजे मला आणि त्यानंतर ते ओपन होतं आणि ते त्याच्या मागे आपण जातो. बरोबर. म्हणजे कधी मला कोणतं फोन असेल, सर ईसीजी बघा, मी ओपन करतो, समोर दुसरं काय ते, आणि ते ईसीजी बघायचं असं विसरून होतं. त्यामुळे माझ्या सगळ्या स्टाफना स्ट्रिक्टली ऑर्डर आहे, मला काय दाखवायचं असेल तर माझ्या बाजूच्या असिस्टंटला फोन करतो, त्याला सांगायचं ईसीजी ओपन करून सांग दाखव. ते असं घडलेलं आहे. बरोबर. डिस्ट्रॅक्शन होतात, बरोबर, आणि इझिली अगदी होत आहेत आता. त्यामुळं याच्यामुळे खरंच म्हणजे रोग वगैरे वाढतायत, हे सगळं आहेच. पण ओव्हरऑल जर बघायला गेलं, आता ह्या व्ह्युअर्सना जर सांगायचं की हार्टच्या रिलेटेड आपण जे बघतोय, तर कोणकोणते म्हणजे आधी या गोष्टी आढळत नव्हत्या, पण आता कोविड नंतर स्पेशली काय दिसल्या तुम्हाला, किंवा आत्ताच्या जनरेशन मध्ये आता गुठळी होण्याचं प्रमाण, म्हणजे ब्लॉकेजेस नाही आहेत पण गुठळ्या आहेत, तर हे का होतं, आणि त्या पद्धतीनं अजून बाकीचे काही हार्टचे रिलेटेड डिसीजेस होऊ शकतात जे आता क्युरेबल आहेत. म्हणजे असं वाटतं ना की अरे आधी एक थोड्या वर्षापूर्वी होल वगैरे झालं तर टेन्शन असायचं, पण आता ते क्युरेबल आहे. तर असं कुठलं गोष्टी तुला दिसल्या आणि लोकांना सांगता येतील? म्हणजे कसं की बैठे प्रमाण आपलं वाढलेलं आहे, त्यामुळे आपलं वजन वाढलं, बरोबर, आणि त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स होतं. म्हणजे मोस्ट कॉमन कॉज फॉर ऑल दीज डिसीजेस इज लॅक ऑफ एक्सरसाइज, एक्सेस इटिंग, अँड दॅट इज ऑल्सो हाय कार्बोहायड्रेट डाएट. आणि ह्या 2 गोष्टीमुळे आपलं वजन वाढलंय, इन्सुलिन वाढलंय, त्यामुळे डायबिटीसचं प्रमाण वाढलंय. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय अथेरोस्क्लेरोसिस, थ्रोम्बोसिस, या 2 गोष्टी वाढल्या. म्हणजे अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे आपण सिंपल सांगतो, घर नवीन बांधल्यानंतर नवीन पाईप असते पाण्याची, पण 5-10 वर्षानंतर त्याच्यात 8 कोटिंग करावं लागतं, त्यामुळे क्षार जमा होतो. एक्सेस ग्लुकोज इट केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये कुठलीही गोष्ट एक्सेस मध्ये घेतली तर ती 2च गोष्टीमध्ये स्टोर होऊ शकते. 90% इज फॅट, 5 to 10% इज मसल. आणि मसल बनण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज करायला लागतं, बरोबर. ते करत असाल तर जे काही तुम्ही समजा आता तुमच्या बॉडीला दिवसाचा 100 किलो कॅलरी किंवा 1000 किलो कॅलरी जनरेट आपल्याला लागत असेल, नॉर्मली 1300 ते 1400 किलो कॅलरी आपल्याला सफिशियंट असतं मॉडरेट एक्सरसाइज बैठे काम लोकांना. पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त खात असाल तर बॉडी कॅनॉट थ्रो इट आउट. जे डिपॉझिट सोपी गोष्ट आहे फॅट मध्ये, बरोबर, आणि ते फॅट डिझॉल्व्ह करणं डिफिकल्ट आहे.
बॉडीला. बरोबर. त्यामुळे ती काय करते, हाय ते कसं डिझर्व करते आणि आपल्याला क्रेविंग लागते मध्ये आणि परत ते मागते. हे विषय सायकल सुरू आला सर. त्यामुळे इट इज इटिंग फॅट इज नॉट डेंजरस, इटिंग शुगर इज डेंजरस आणि स्टोर्ड फॅट इज डेंजरस. आला सर. हा जो फॅट आहे तो त्या बीज असं म्हटलं की पाईपच्या जसं आपलं स्टार जमा होतं तसे आपल्या रक्तवाहिनीमध्ये ते सगळे जमा लागतात आणि मग ते ब्लॉक वाढत जाऊन मग ते कसं असते, नॉर्मल एन्डोथेलियम असते ना ते खूप देवाने दिलं ना त्याच्यावर गुठळी होत नाही, काय होत नाही. पण ज्यावेळी त्याच्यात इरेग्युलर जे लागतात मग ते फुटण्याचे प्रमाण आणि त्याच्यामुळे क्लॉटिंग होणे ह्या गोष्टी सगळ्या करतात. इट इज कॉल्ड अथेरोस्क्लेरोसिस इन मेडिकल लँग्वेज. आला सर. हे जर प्रिव्हेंट करायचं असेल तर डाएट एकदम व्यवस्थित पाहिजे, झोप व्यवस्थित पाहिजे, बॉडी डिस्ट्रेस व्हायला पाहिजे. बॉडी ही मशीन आहे. बरोबर. जेवढं काम करणार तेवढं गरम होणार. गरम केलं तर बॅटरी काय होते, खाट मग सगळं खाट घेत होतं. बरोबर. त्यामुळे यू हॅव टू डिस्ट्रेस युअर बॉडी. मग त्यासाठी तुम्ही आणि कसं झालं की पूर्वी विकेंडला आता काय करतात लोक, कुठले तर 4-5 लोक कुठल्या तर क्लब मध्ये जाऊन दंगा करणे, गोंधळ घालणे, हँगआउट ह्या गोष्टी. पण दिस इज नॉट दी वे टू डिस्ट्रेस बॉडी. यू कॅन गो टू कुठेही असं ठिकाणी नेचरमध्ये जावा, म्युझिक ऐका, टीव्ही बघा, पिक्चर बघा, पूर्वीचे जुने पिक्चर काढून बघा, गाणी ऐका, काय व्हॉट एव्हर बाबा. ह्या डिजिटल मीडियापासून लांब जावा. सिम्पल गोष्ट म्हणजे. आणि एक जे तुम्ही म्हणाला की काय हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स असू शकतात की जे ट्रीटेबल आहेत, स्पेशली पिडियाट्रिक. कारण मी पिडियाट्रिशियन आहे म्हणून लहान मुलांमध्ये आता जे होल हार्ट मध्ये आहे असं बऱ्याच लोकांकडून तुम्ही ऐकलं असेल. तर ह्याचं प्रमाण खरंच खूप वाढलेलं आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा आम्ही रेसिडेन्सी करायचो किंवा आमचे टीचर्स किंवा बुक्स मध्ये जो डाटा आहे आणि आता जो दिसतोय तर त्यात असं आढळून आले की हार्टमध्ये जे पडदे असतो त्याच्यात जो होल असतात ते नैसर्गिकरित्या नसतं, पण कंजेनायटल म्हणजे बाय बर्थ असे होल आढळून येतात. आणि पण आता रिसेंट ऍडव्हान्सेस एवढे चांगले झालेत कार्डिओलॉजीमध्ये, पिडियाट्रिक, की त्या सगळ्यांचं आपण शस्त्रक्रिया करून, सर्जरी करून ते आपण मुचवता येते. आणि किती वर्षाचं बाळ वगैरे असेल तर राईट फ्रॉम झिरो, म्हणजे डे वन पासून सर्जरी करू शकतो. जरी बाळ जन्माला आलं ते पोटात असतानाही आपण डायग्नोसिस करू शकतो. हे आता मेडिकल ऍडव्हान्सेस हे शक्य आहे. त्यामुळे डिलिव्हरी अशा ठिकाणी करायची की जिथं पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट आहे आणि द मोमेंट बेबीची डिलिव्हरी झाली की आणि डायरेक्टली यू कॅन डू द सर्जरी. असेही ऍडव्हान्सेस आता उपलब्ध आहेत. इथून पुढे जर बघितलं तर थोडे जे केसेस आहेत ते आपण ओपन हार्ट सर्जरी करतो, म्हणजे पूर्णच ओपन करून करतो. पण आता रिसेंट ऍडव्हान्सेस मध्ये हे ओपन न करता, म्हणजे दुर्बिणीद्वारे किंवा नसाद्वारे हे आपण पूर्णपणे क्लोज केले. म्हणजे सरांनी बरेच कंजेनायटल डिव्हायसेस केलेले आहेत. म्हणजे छोट्या लहान मुलांमध्ये अराउंड 1000 क्रॉस केले डिव्हायसेस. आणि ह्याचाच जो आहे अवेअरनेस पब्लिकमध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे इग्नोर नाही करायचंय की बाबा होल आहे तर ह्याला फार मोठा डिसीज झालाय आणि आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे असं न समजता यू गो टू द डॉक्टर. आणि ह्या सगळ्या ट्रीटेबल इलनेसेस आहेत आणि ह्याच्यानं बेबीचं जे ग्रोथ आहे ते पूर्णपणे नॉर्मलाइज होऊ शकतं. म्हणजे असं नाही की त्याचं वाढ गुंतलेली असते किंवा तो मेंटली ही विल नॉट ग्रो, रिटार्डेड होईल असं काही नाहीये. त्यामुळे हे अवेअरनेस पब्लिकमध्ये असणं खूप गरजेचं आहे. मग आणि अजून काय, म्हणजे आता लहान मुलांचा आपण विषय काढला तर अजून काय हार्टमध्ये हे होऊ शकतं? म्हणजे वॉलचं पण काहीतरी असतं की वॉल डिस्फंक्शनिंग व्यवस्थित प्रॉपर नाही होत किंवा झडप जे म्हणतो आपण, झडप नॉर्मली असतात तर त्यात कंजेनायटल म्हणजे बाय बर्थ ती झडप आहे ना ओपनच झालेली नसते किंवा ती अशी जुडलेली असते. तर त्याच्यामुळे आपल्या रक्ताचा जे प्रवाह आहे तो पूर्णपणे बंद झालेला असतो. तर अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या हृदयाशी संबंधित अशा अनॉमलीज म्हणतात किंवा डिफेक्ट्स बाय बर्थ अशा आहेत. काही मुलांमध्ये जे फुफ्फुसाचं प्रेशर असतं, ताण असतो तो खूप जास्त असतो, प्रमाण आवाक्याच्या बाहेर असतो. तर तेही या कार्डिओलॉजी मध्येच आपण हे डायग्नोज करू शकतो आणि तोही प्रेशर कमी करायचा जे ट्रीटमेंट आहे ते आपण लगेच सुरू केल्यानंतर बाळ बरं होऊ शकतं. अशा बरेच सारे कंजेनायटल डिफेक्ट्स किंवा बाय बर्थ असलेले आजार हे सगळे ट्रीटेबल आहेत. फक्त याचा अवेअरनेस पाहिजे आणि प्रॉपर तुम्ही कार्डिओलॉजिस्टला हे अप्रोच व्हायला पाहिजे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला
ट्रीट होऊ शकतं. आणि पण कुठली तरी केस ना की शुद्ध रक्त आणि विशुद्ध रक्ताची पण एकमेकात मिक्स झालेली असं पण असतं की शुद्ध रक्ताची नाडी अशुद्ध ठिकाण अशुद्ध तर आर्टरी स्विच ऑपरेशन डे 1 ला पण करू शकतो. आणि ते आता पॉसिबल आहे आता म्हणजे 6 ते 8 महिन्यामध्ये मिरजेला सुद्धा पॉसिबल होऊन जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये बऱ्याच आजारांमध्ये गैरसमज आहे. मॅडमनी न्यूरोलॉजी मध्ये काम असलं तर बोलतील त्याच्यात फिटचा आजार म्हणा किंवा ह्याचा आजार म्हणा की दीज आर द ट्रीटेबल्स आहेत. म्हणजे आता लहान मुलांना जर फिट आली बरोबर. आहे ते कधी तापात येऊ शकते, कधी बिन ताप नसताना पण येऊ शकते. पण याचा अर्थ असा नाहीये की बाबा ते बाळ रिटार्डेड होईल किंवा त्याचा मेंदू कामच करणार नाही आणि आपण वर्षानुवर्षे एकदा फिटची गोळी चालू झाली की ती कायमस्वरूपी 5 वर्ष काहीतरी गोळ्या घ्यायच्या. असा जो गैरसमज आहे तो आता नाही. रिसेंट ऍडव्हान्सेस मध्ये ते ट्रीटमेंटची जी ड्युरेशन आहे तेही कमी झालेलं आहे आणि जे ड्रग्ज आता अवेलेबल आहेत मेडिसिन्स ते बऱ्यापैकी चांगले आहेत. ज्यांचे साईड इफेक्ट पूर्वी जे फिटच्या औषधं होतं त्याच्याने बरेच साईड इफेक्ट होते. त्यामुळे त्यांचं वाढ आणि मेंटल रिटार्डेशनवर त्याचा हे होत होता. हाईटच कुंठली आहे किंवा असं. पण आता नाही. आता मेडिसिन्स खूप चांगले आले त्यामुळे फिटचा आजारही पूर्णपणे नॉर्मल होऊन ते बाळ अगदी व्यवस्थित लाईफ जगू शकतं. त्यामुळे लहानपणीचे जे काही आजार आहेत जे क्रॉनिक इलनेस आपण म्हणतो की जे लगेच बरे होत नाहीत किंवा पालक त्याच्यावर दुर्लक्ष करतात की नाही आता लोकांचं गैरसमज की हे नाहीच होणार आणि हे आयुष्यभर असंच राहणार. तर हे न पाळता तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा असं मला सांगायचं. मग आता स्पंदनचं आता तुम्ही म्हटलं की काय काय इन्स्ट्रुमेंट्स आपण आणणार आहे फ्युचर. मग आता असं आपण डिस्कस करू शकतो की स्पंदन मध्ये आता कोणकोणते असे इन्स्ट्रुमेंट्स आहेत की कुठल्या क्रिटिकल गोष्टी आपण 1, 2, 3 आपण घेऊ शकतो की या इथं सेवा होऊ शकतात, त्यांचा लाभ घेऊ शकतो आणि फ्युचरमध्ये कुठल्या गोष्टी येणार आहेत ज्या आता नाही आहेत. आता आपल्याकडे जी कॅथलॅब आहे ती वन ऑफ द बेस्ट कॅथलॅब आहे. म्हणजे त्याच्यावर आपण कुठल्याही प्रकारची कार्डिओलॉजी मधल्या केसेस ज्या आता युएस मध्ये सुद्धा होतात त्या सुद्धा आपण मिरजेमध्ये करू शकतो. आता करतोय. त्यानंतर सेकंड प्लॅन आहे तुमचा हायब्रिड कॅथलॅब आहे. हायब्रिड कॅथलॅब हा कन्सेप्ट कसा आहे की कसं असते की सगळं मलाच येत असं कधून चाललंय. काही गोष्टीमध्ये आपण सर्जनना पण एकत्र करतो आपण म्हणजे काही गोष्टी सर्जन करतात म्हणजे पूर्वी पूर्ण कट करायला लागायचं ते न करता काय करतात ते आपल्याला ऍक्सेस करून देतात आणि त्यातनं आपण जाऊन म्हणजे जे पायातनं किंवा हातातनं शक्य नाही त्या ऍक्सेस मध्ये जाऊन आपण ते करू शकतो. त्याला हायब्रिड कॅथलॅब. समजा ही केस काही कॉम्प्लिकेट झाली तर आम्ही शिकलो असतो तो इंटरव्हेन्शन शिकलो असतो ना. आम्ही आय कॅनॉट कट ओपन दिस चेस्ट ना तर त्यावेळी तो सर्जन त्याच ठिकाणी ती चेस्ट ओपन करून इमर्जन्सी मध्ये ते हँडल करू शकतो. अंडर वन रूफ एकाच छताखाली की दोघही स्पेशालिटीचे डॉक्टर्स त्या रुग्णावर ऑपरेट करतील आणि तो तिथल्या तिथे बरा होईल विदाउट डिले. तर अशी सोय आम्ही स्पंदनला केलेली आहे. सेकंड थिंग म्हणजे डायलिसिस युनिट. आता जे डायलिसिस युनिट आहे की मी ते घेताना त्यातली सगळ्यात बेस्ट मशीन घेतो. म्हणजे माझं कन्सेप्टच आहे की सेकंड थॉट आले पाहिजे किंवा कोणी म्हणाले पाहिजे नाही. त्यामुळे डायलिसिस युनिट सुद्धा जे आपण केलं ना ते वन ऑफ द बेस्ट गोल्ड स्टँडर्ड मशीन घेतली. त्यामुळे डायलिसिस मध्ये जे काही करू शकतो ते आपण आता स्पंदनमध्ये करू शकतो. त्यात क्रिटिकल केअर मध्ये क्रिटिकल केअर अशी ब्रँच आहे की ज्या ठिकाणी एवढे क्रिटिकल आजार वाढलेले आहेत लहानपासून ते मोठ्यापर्यंत तर त्या ठिकाणी तुमचे मॉनिटर कसे आहेत. मॉनिटर जे आम्ही घेतले ते फिलिप्सचे घेतले वन ऑफ द बेस्ट मॉनिटर. म्हणजे त्या ठिकाणी कसं आहे की ते आरोग्य सुद्धा कॉम्प्युटर सांगतं म्हणजे वी हॅव म्हणजे लाईक AI म्हणजे समजा त्या ठिकाणी डॉक्टर तर असणारच आहेत पण तरी सुद्धा कधी कधी कसं होतं की काही इंटरप्रिटेशन डॉक्टरला लिमिटेशन असतं. मशीन विल गाईड. ओके आलं सर. त्यानंतर वन थिंग आय डन इन माय बिल्डिंग की आपण आता जे काही फॉलो करतो इंडियन गाईडलाईन आहे पण त्याला स्ट्रॉंग डाटाबेस नाही आहे. तर माझ्या पूर्ण हॉस्पिटलमध्ये कॅट6 वायर फिरवलेले आहे ज्याचं माझा प्रत्येक मॉनिटर माझा प्रत्येक व्हेंटिलेटर माझा प्रत्येक इन्फ्युजन पंप हा त्याच्या थ्रू सर्व्हरला कनेक्टेड आहे. 3 वर्षांतर माझ्याकडे आपल्या पेशंटचा डाटा असेल. आता कसं आहे म्हणजे युएस मध्ये कसं करतात ते त्यांच्या पेशंटवर स्टडी केल्याशिवाय ते ड्रग वापरत नाही. ते युकेनं वापरलं पण ते वापरणार नाही. पण आता आपल्याकडे कसं आपल्याकडे त्या पद्धतीची सिस्टीम पण नाही त्या पद्धतीचे फायनान्सेस पण ऍटलीस्ट आय कॅन एबल टू गिव्ह दॅट डाटा रिसर्चसाठी जे लागणार. त्यासाठी मी जर्मनीला जे गेलो होतो ना मध्ये परवा डिसेंबरला मी त्याच्या टावी वगैरे बघण्यासाठी त्या गोष्टी मी 2014 मध्ये शिकलेल्या आहे. पण मला ते जर्मन हार्ट सेंटर का बघायचं होतं कारण सगळ्यात जास्त रँडमाइज कंट्रोल ट्रायल्स
कार्डिओलॉजी मध्ये त्या सेंटरमध्ये झाले आणि ती व्यक्ती ती कसे ट्रायल करते आणि त्यासाठी काय सिस्टीम आहे डाटा कलेक्शनसाठी. कारण कसं आहे का आपण माझा अनुभव हा कन्सेप्ट चुकीचा आहे. इट शुड बी एव्हिडन्स बेस्ड. ती प्रॅक्टिस मध्ये आणायची गरजेची आहे. त्यामुळे त्यासाठी सुद्धा मी सगळी सिस्टीम केलंय. म्हणजे आय स्पेंड अराउंड 1 CR अप्रॉक्सिमेटली फॉर गेटिंग दॅट सर्व्हर, दॅट Cat6 वायर आणि फ्युचर आय कॅन एबल टू इंटरप्रिट डाटा. म्हणजे आपल्या स्पंदन हृदयालयामध्ये कदाचित असं होऊ शकेल इन ऍडव्हान्सेस की आपण काहीतरी रिसर्च मॉलिक्यूल पण तयार करून आणि वी कॅन सेट आवर ओन गाईडलाईन्स फॉर द ट्रीटमेंट ऑफ द हार्ट पेशंट. ग्रेट. तर हे पण या थॉट प्रोसेस ना आपण ते करतोय. मी आय हॅव थॉट व्हेरी हाईड. म्हणजे मी ह्याच्यासाठी सुद्धा चौकशी केली होती वर हेलिपॅड बसवता येते काय, पण ती आता काही म्हणजे नवीन सरकारने म्हणून ती कुठं बसवता येत नाही. यू कॅनॉट बी ऑन एनी टेलिस्टॉप आलं सर. किंवा आणि माझ्याकडे 7 मॉड्युलर ओटी आहेत. मॉड्युलर ओटी म्हणजे काय, आणि माझं 7व्या फ्लोअरचं जे आयसीयू आहे दॅट इज वन ऑफ दी फर्स्ट आयसीयू इन वेस्टर्न महाराष्ट्र म्हणता येईल. कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरमध्ये फक्त एएमसी मध्ये आहे की ज्या ठिकाणची एअर असेल ती नॉर्मल एसीची एअर नसणार आहे. इट इज अ एज आर्टिफिशियल एअर हँडलिंग इंडस्ट्री जे फक्त ओटी मध्ये बसवतात. तशी एअर माझ्या त्या आयसीयू मध्ये आणि प्रत्येक बेडला एअर कटत आहे. म्हणजे ती एअर येणार, ती एअर सक होणार, ती शुद्ध होणार, बाहेर फेकली जाणार, परत न्यू एअर येणार आणि हे होणार. नॉर्मल ह्याच्यामध्ये कसं एसीची एअर असते. तर ते माझे 21 बेड हे मॉड्युलर आयसीयू बेड. आणि माझं त्यातलं सुद्धा म्हणजे मी आर्किटेक्ट आहे बाय नेचर. मी डॉक्टर नंतर आहे पण आर्किटेक्ट बाय नेचर आहे. मी त्या ठिकाणी स्टडी करून माझं त्यातलं जे डक्टिंग सुद्धा आहे ते SS304चं माझा माणूस बसलेला होता तेच पत्रा येतोय का नाही पॉलिसून आणि तोच बसवतोय का म्हणजे त्या ठिकाणी मी एनर्जी घातलेली आहे. आणि माझा व्हेन यू गिव्ह एनर्जी टू एनी वास्तू इट गिव्स बॅक. माझा मित्र परवा तुम्ही म्हणला ना एवढा कशा आता बघितलंस तू किती तुम्हाला नितू मात किंवा नको एवढं टेन्शन घेऊ नको. काही झालं तर 2 ठिकाणी मला हाक मार म्हणलं. एक माझ्या घरी किंवा माझ्या स्पंदनला. त्या ठिकाणी माझ्या आत्मा म्हणलो होतो कारण तेवढी एनर्जी मी घातलेली आहे. आणि दॅट आय कॅन सी दॅट गिव्हिंग बॅक टू मी माय पेशंटच्या रिझल्ट. पूर्ण डक्टिंग मी त्या पूर्ण 7 मॉड्युलर ओटींचं आणि त्याचं SS304 मध्ये कारण इन्फेक्शन रेट 0 होतं. त्यानंतर एक कन्सेप्ट आहे म्हणजे ऑपरेशन थिएटर मध्ये युनिडायरेक्शनल फ्लो. म्हणजे इकडून आलं पेशंटला वापरलं तर तो बायोमेडिकल त्या दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर जायला पाहिजे असं ऑपरेशन थिएटरसाठी कन्सेप्ट आहे. पण तो कन्सेप्ट मी माझ्या सगळ्या 10च्या 10 आयसीयू वापरलाय. म्हणजे तो बाहेरचा मामा असेल ना तो माझा इथला जो बायोमेडिकल असेल तो त्या रूम मध्ये जाईल. ही विल नॉट गो आउट. तो बाहेरचा माणूस येऊन कलेक्ट करेल. आणि त्याच्यासाठी माझ्याकडे 2 डक्ट आहेत. म्हणजे पेशंटच्या लिननसाठी एक वेगळा डक्ट आहे आणि बायोमेडिकल साठी एक. तो बायोमेडिकलच्या वेळेस जो त्या रूम मध्ये ती रूमचा दरवाजा रस्त्यावर ओपन होतो ज्या ठिकाणी गाडी येते नगरपालिकेची तिथे घेऊन जाते. जो लिनन आहे पेशंटचं सॉइल लिनन म्हणजे बेडशीट ही आहे ते सुद्धा ते ह्याच्यामध्ये जाईल. कशामध्ये लॉन्ड्री मध्ये जाईल. त्याच्यामध्ये सुद्धा 2 पार्ट आहेत. सॉइल लिनन नॉन सॉइल लिनन सेपरेट करण्यासाठी आणि दॅट विल बी सेपरेटेड. त्यानंतर पेशंटला त्रास होऊ नये म्हणजे मेडिसिन फास्ट मध्ये पाहिजे किंवा माझं मी आता 7व्या फ्लोअरला एबीजी केला. तो मामा घेऊन लिफ्ट दाबून खाली उठूस पण मोर दॅन 3 मिनिट्स होतात. ते 15 to 30 सेकंड मध्ये लॅब मध्ये पोहोचण्यासाठी माझ्याकडे न्यूमॅटिक शूट आहे. म्हणजे ते सॅम्पल घेतल्यानंतर त्यांनी ठेवायचं ऑर्डर टाकायची 3 सेकंड मध्ये ते लॅब मध्ये जाणार. त्याचं इंटरप्रिटेशन 15 मिनिटाच्या आत 15 मिनिट पण लागत नाही. माझं आत्ताचं टायमिंग 15 मिनिटं विदाउट न्यूमॅटिक शूट ते 3 मिनिटं. कारण इफ आय गेट सिम्पल सांगतो परवाची गोष्ट आहे. शी इज माय रिलेटिव्ह ऑल्सो. वन डॉक्टर ब्रॉट ॲट 11 o'clock. Her BP was not recovered. She is not conscious. We taken to cath lab, done the echo. I had done the ABG. That reports comes within 3 minutes. त्याच्यावर मी डिसिजन घेतलं की ह्याला काही प्रोसेस करणे ह्याला फक्त मी मेडिकली मॅनेज करणार. तो जो कन्सेप्ट असतो वेळ वाचत एबीजी मला त्या ठिकाणी त्याचं पीएच का आला म्हणलं हे कॅथलॅबची केस नाही त्याला खाली घेतलं त्याला नॉन इन्व्हेंटेड ठेवलं त्याला एनोटॉमिक सपोर्ट लावले ब्रॉड स्पेक्ट्रम 2-3 अँटीबायोटिक जे गाईडलाईन नुसार ते ठेवले. मॉर्निंगला शी इज फुल्ली कॉन्शियस. हे जे डिसिजन मेकिंग आहे ना इमर्जन्सी क्विक डिसिजन साठी टेक्नॉलॉजीचा युज करून तो जो प्रोसेस टाइम आहे तो वाचवा. रिझल्ट समोर असेल तर तुम्ही डिसिजन घेऊ शकता आणि मॅन पॉवरही ऑटोमॅटिकली कमी होते. जेवढे फ्लोअर्स आहेत तर हा न्यूमॅटिक ट्रान्सपोर्ट सिस्टम आम्ही प्रत्येक फ्लोअरला दिलेला आहे इन्क्लुडिंग फार्मसी. आता फार्मसीत जर मी आयसीयूत फोन करून सांगितलं की मला हा ड्रग पाहिजे युजली आपल्याकडे स्टॉक असतो पण काही नवीन ड्रग पाहिजे असेल तर फार्मसी तो जाणार माणूस घेऊन येणार. ते फार्मसी मधनं डायरेक्ट ते शूट होईल
विदिन हो. म्हणजे सेकंड्स आता माझ्या 7व्या फ्लोअरला एक मेडिसिन संपलंय आणि इमर्जन्सी आहे, तर प्रिस्क्रिप्शन वगैरे लिहायची काय नाही, त्या माझ्या स्टाफनं तिथं दाबलं मला अड्रिनल पाहिजे, तर त्या So- फार्मसीनं ठेवलं तर 30 सेकंड, मला वाटतं हार्डली 1 सेकंड पर असेल का ते. कॉम्प्रेसर एअर कॉम्प्रेसरवर वर्क वर्क करतं. न्यूमॅटिक ट्रान्सपोर्ट सिस्टम आणि दॅट इज ऍक्टिव्ह आता. हो, ओके. तर अँड दिस इज वन ऑफ द फर्स्ट प्रोजेक्ट इन म्हणजे दिस एरिया. तिन्ही एकत्र असायचे, बायोमेडिकल वेस्ट, लिनन आणि हे न्यूमॅटिक, हे Pneumatic. तिन्ही एकत्र फॉर दी पेशंट. हे म्हणजे ह्याला खर्च खूप झाला, पण कसं होतं की मी आर्किटेक्ट असल्यामुळे माझ्या बाकी बिल्डिंग मध्ये खूप पैसे वाचवले, हा. म्हणजे आय नॉट टू स्पेंड मच. म्हणजे मेन प्रोडक्ट आहे त्याच्यात हा. कॉम्प्रोमाइज न करता बाकीच्या गोष्टींमध्ये. माझी लॅब जरी जर विचार केली ना, हा. माझ्या लॅब मध्ये जो बायोमेडिकल बायोकेमिस्ट्री अनालिसिस आहे तो रोस्ट कंपनीचा आहे, दॅट इज गोल्ड स्टँडर्ड. हो. जो सीबीसी म्हणतो आपण HB आणि तो आहे, तो सिस्मॅक्स आहे, तो गोल्ड स्टँडर्ड आहे. हम्म. म्हणजे त्यामधलं जे बेस्ट ऑफ द बेस्ट आहे. हम्म. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर माझ्या ओटी मधले लाईट सुद्धा दीज आर दी वन ऑफ द बेस्ट. हम्म. जी क्वार्टरी असते म्हणजे इट कॉस्ट 10% टाइम दॅन द रेग्युलर क्वार्टरी, पण मी का घेतल्या, त्या सर्जनला जर कम्फर्ट असेल काम करताना तर तिथले स्टिचेस चांगले होतील बरोबर आणि रिकव्हरी फास्ट होईल. बरोबर. त्यामुळं जे इन्स्ट्रुमेंट आहेत ज्या ठिकाणी पेशन्स म्हणजे मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी चेंज आहे, हम्म. माझी फरशी तिथं रेड आहे, व्हाईट आहे, काही फरक पडतो. बरोबर. फक्त मी काय केलं, पूर्ण हॉस्पिटलला टाईल बसवले, त्यामुळे कसं बॅक्टेरिया गोट कमी होतो. हो बरोबर. कलर नाही माझ्या हॉस्पिटलमध्ये आतलं कुठे, ओके, सगळे टाईल्स सिरेमिक टाईल आहे. बरोबर. आणि क्लीन वॉशेबल व्यवस्थित Washable. होतात आणि बरोबर बॅक्टेरियल वगैरे इन्फेक्शन त्यामुळे ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे बिल्डिंग एक्सटिरियर म्हणा, ह्याच्यामध्ये मी काही खर्च केलं नाही. पण ज्या इन्स्ट्रुमेंट जे माझे आहेत, जिथं पाहिजे तिथं पाहिजे. काय यू पेशंट कॅनॉट, केअर मध्ये कॉम्प्रोमाइज नाही. बरोबर. म्हणजे वाचायला मी पाहिजे. मोटराईज बेड घेतले, ते जनक कंपनी घेतले, पूर्ण 160 घेतले. त्याचं कारण पण हे आहे, स्टाफ न वाकून जे हे करते त्या हाताला हे सगळ्यात जास्त म्हणजे मी माझ्या आयसीयू मध्ये मॉड्युलर आयसीयू सोडून तर कुणी शूज कमी घालून जात नाही, अलाउड नाही केलं, पण कुणी आलं तरी मला काही फरक पडत नाही. तर सगळ्यात जास्त ट्रान्सफर बॅक्टेरिया हे आपला स्टेतो, आपले हात आणि मोबाईल त्यानं जातं. ते स्टाफचे हात प्रत्येक वेळी खाली ह्याला लागले अंडरस्टँड. बरोबर. तर बरोबर. त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही हे करता येईल की इन्फेक्शन रेट कमी करता येईल, जे काही करता येईल ते सगळं केलं आणि टू गेट अ रॅपिड रिझल्ट. भारी खरंच. म्हणजे हे आपण म्हणजे ह्याच्यासाठी तुला अमेरिकेचं जे ट्रेनिंग होतं ते उपयोगी पडलं बरंच. म्हणजे मी आता रिसेंटली जर्मन हार्ट सेंटर जाऊन आलेलं सुद्धा ना, त्यातले म्हणजे कसं की आपलं सगळं एव्हरीथिंग इज अवेलेबल इन दी गुगल म्हणा की चॅट जीपीटी सगळं अवेलेबल आहे, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष बघतो तो फील घेतो त्यावेळी तो फरक पडतो. म्हणजे माझा इंजेक्टर सुद्धा हा म्हणजे हाच पाहिजे. बरोबर. आला सर की तो नसेल तर आय विल वेट. आणि याचा सगळा इफेक्ट आता 1 महिना झाला आपण स्पंदन हृदयालय चालू करून, बरोबर. पण तो आम्ही जाणवतोय कारण का आमचा डिस्चार्ज टर्नओव्हर टाइम जो आहे तो तो खूप फास्ट आहे. म्हणजे मॅक्सिमम 2 to 3 days हा आमचा डिस्चार्ज रिकव्हरी टाइम आहे. सो यू कॅन इमॅजिन हाऊ फास्ट कार्डिओलॉजी आणि इतर नॉन कार्डियक केसेस ऑल्सो दे आर रिकव्हरिंग सो फास्ट. राईट. आता तर दिस इज अ अचीवमेंट आय कुड से. राईट. म्हणजे आमचा ध्येय की पटकन पेशंट लवकर बरा होऊन त्याच्या घरी जावं, त्याच्या ऍटमॉस्फिअर होतोय. बरोबर. आणि दिस ऑल इक्विपमेंट्स आर हेल्पिंग देम राईट टू हील. आणि आपल्याला पण डिसिजन घ्यायला पण क्विक होत आहे. आणि बरोबर म्हणजे जेवढे जास्त पेशंट मोकळे जातील तेवढं चांगलं. खरंच घरी गेल्यासारखं दुसरी गोष्ट नाही ज्या ठिकाणी माणूस सगळ्यात फास्ट चांगला असतो. बरोबर. आणि त्याला हॉस्पिटल म्हणजे खरंच म्हणजे टेन्शनच होतं की अरे आता हे होणार, आपण ऍडमिट होणार, तिथून मग त्याचं ट्रॉमॅटायझेशन चालू होतं की तो ट्रॉमा जातो. 15% पंपिंगचं होतं, पेशंट चिपळून आलं होतं, म्हणजे किडनी इंजुरी होती, 3-4 दिवस झालं ते पेशंट म्हटलं मला नाही, तर मी थांबला नाही आयसीयूमध्ये. ओके, सो मी जे विचार केला होता की माझ्या कुठल्याही बेडवर काही करता लागले, मी नातेवाईकांची कन्सेंट घेतली की मी हा पेशंट आम्ही सगळं करणार, पण अचानक काही झालं तर हॉस्पिटलची रिस्पॉन्सिबिलिटी राहणार नाही. काय वी विल डू बेस्ट. तर त्याला रूम मध्ये ठेवलं विथ बीपी वाढवण्याचा आयनोट्रोपिक सपोर्ट, विथ मॉनिटर आणि व्हेंटिलेटर स्टँड बाय. कुठल्या रूम मध्ये? प्रायव्हेट रूम मध्ये. म्हणजे यू कॅन इमॅजिन अ प्रायव्हेट रूम आयसीयू. पण त्याचा ऍडव्हान्टेज काय झाला, पेशंटच्या बाजूला त्याचे नातेवाईक होते, शी कॅन एबल टू सी रिकवर फास्ट. बरोबर. सर पण ते मला दुसरं म्हणजे मी तर त्या ठिकाणी ते व्हेंटिलेटरची सोय केली नसती किंवा ते मॉनिटर बसवण्याची सोय केली नसती किंवा ते ऑक्सिजन पाईपलाईन तिथे पोहोचलं नसतं किंवा माझा तो बेड हा सेम बेड जसा माझ्या आयसीयू मध्ये तसा नसता. काय तर
ते झालं नसतं. बरोबर. म्हणजे मी इतकं सगळ्यात जास्त हॉस्पिटल तक्रार कुठल्या असतं सांगू, तुमची व्हीलचेअर असते ती जर व्यवस्थित नाही आहे. बरोबर. माझी व्हीलचेअर जर बघितलं तर तुम्ही कुठल्या 5 स्टार हॉटेल मध्ये असं तसे त्या ठिकाणी मी स्पेंड केलं त्याच्यावर, नॉट टू फॉर द लुक, फॉर पेशंट कम्फर्ट. माझी जी ट्रॉली आहे दॅट कॅन बी कन्व्हर्टेड टू सीपीआर ट्रॉली. इमर्जन्सी मध्ये त्याच्यावर सोडून माणूस सीपीआर दिलं तर लागणार. बरोबर. आता सर की ह्या लेवलचा विचार करून त्यानंतर सगळ्यात जास्त लोकांची काय असत्या, तुमच्या हॉस्पिटलचे नळ खराब आहेत, पाणी येत नाही, त्या ठिकाणी जे सीपी फिटिंग मध्ये ते सुद्धा अमेरिकन स्टँडर्ड वापरले. पण त्या कॉस्ट इफेक्टिव्ह करून घेते मी, म्हणजे माझ्या कसं की ज्या ठिकाणी आपल्याला बेस्ट ऑफ द बेस्ट सर्व्हिस देता येईल आणि हे करता येईल. बरोबर. माझ्या प्रत्येक फ्लोअरला एक ड्युटी डॉक्टर रूम आहे, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टरचं कम्फर्ट बनलाय. म्हणजे मी 160 लोकांचं इंटरव्ह्यू घेतलं, स्टार्टिंग फ्रॉम मामा टू ओनर, आणि 27 हॉस्पिटल बघितले मी. म्हणजे लेटेस्ट हॉस्पिटल मी एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंटरॉलॉजी बघून आलो. म्हणजे हे सुरुवातीच्या 3-4 त्यातलं काय इन्क्लूड करता येते का. मॅडमचे वडील पुण्यामध्ये रॉयल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, ते पूर्ण हॉस्पिटल परमिशन घेऊन फिरला की ह्यातलं काय करता येईल. बरोबर. की ज्या डेफिशियन्सी मी माझ्या काम करता अनुभवत होत्या. बरोबर. आणि जे काही ऍडव्हान्स होते, म्हणजे 160 लोकांचं माझ्या प्रत्येक फ्लोअरला ड्युटी डॉक्टर रूम आहे. त्या ड्युटी डॉक्टर रूम मध्ये एसी आहे, डॉक्टरला पूर्ण म्हणजे शॉवर सगळं सोय आहे, त्याचं कम्फर्ट पाहिजे, त्यासाठी तो चांगलं काम करू शकतो. बरोबर. फिमेल नर्सिंग स्टाफ चेंजिंग रूम आहे, कारण प्रत्येक ठिकाणी असं आम्हाला रूम नसते चेंज. बरोबर. मेल नर्सिंग स्टाफ रूम वेगळे आहे. त्यात ते बसलेले जे नाटेक असतात ना, त्यांना खाली आपल्याकडे सोय आहे, नातेवाईकांना राहण्याची सोय आहे. पण प्रत्येक 8व्या फ्लोअरचा माणूस प्रत्येक वेळी खालती, त्या ठिकाणी नातेवाईकांना आंघोळ आणि वॉशरूमची सुद्धा सोय आहे. म्हणजे तो कम्फर्ट जर बघितला ना, तर त्यांना या सगळ्या गोष्टीमुळे जास्त पेशंट तो बरा व्हायला मदत होते. माझ्या आयसीयू मध्ये प्रत्येक आयुष्याला 2 बाथरूम आहेत. एक बाथरूम मध्ये तुम्ही आज आत गेला तर तिथे तुम्हाला कुठले कचरा दिसत, आपल्या घरी जसं असतं. दुसरा आहे तो माझा डर्टी बाथरूम आहे, त्यातला जो कचरा तिथं टेक्टोवर बाहेरचा मामा बाहेर निघून जातो. म्हणजे ह्या लेवलला अशा पद्धतीने विचार त्या ठिकाणी केलेले की बाबा किती. आता तसं दुसरं बाकी कुठं नसते, पण माझ्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला सकाळी 6 वाजता चहा मिळतो, 8 वाजता नाश्ता मिळतो, 11 वाजता त्याला परत फ्रुट्स किंवा जे काही अवेलेबल असेल ऍज पर सीझनल असेल आणि ऍज पर ट्रीटिंग डॉक्टर ऍडवाइस. 1 वाजता जेवण मिळतं त्याला, 5 वाजता हाय टी किंवा जे काही असेल डॉक्टरने ऍडवाइस केलं, आणि 8 वाजता जेवण. हे इन हॉस्पिटलकडे प्रोव्हाइड केलं जातं. इट इज फॉर फ्री. आणि म्हणजे नातेवाईकांचा कम्फर्ट आम्ही यात बघितलं. बरेच परगावचे नातेवाईक आहेत, त्यांना एक पेशंट जरी ऍडमिट असेल किंवा लोकल जरी असेल तर पूर्ण घरदार त्याला टिफिन पाठवा, त्यात 3-4 माणसं अडकलेली असतात, ते यूज कव्हर गार होते. बरोबर. त्यामुळे आम्ही हा डिसिजन डे 1 पासून, म्हणजे जेव्हापासून आम्ही सुरू केले तेव्हापासून आम्ही प्रत्येक रुग्णाला आमच्याकडून मोफत सगळे मील्स देतोय, आणि दे आर हॅपी विथ दॅट अँड दे आर रिकव्हरिंग वेल. आणि त्या मील बद्दल अजूनपर्यंत एकही माणसाची तक्रार नाही, कारण त्याचा रूल आहे की मील केल्यानंतर आमच्यातलं जर कोण अवेलेबल असेल, डॉक्टर कॅन्टीन तुमच्या तिथंच आहे. हा, इन हाऊस कॅन्टीन आहे आपल्याकडे. त्यातलं एक डॉक्टर ते चेक करेल. 7 फार्मसी आहे, अँब्युलन्स आहे सेवा 24/7. त्यामुळे पेशंटच्या नातेवाईकाला कुठल्याही कारणास्तव बाहेर जाऊन काही जुळणी करायची नाही. इट इज ऑल देअर अंडर द वन रूफ. सत्यसाई किती रुटीन झालंय ना तुमच्या दोघात. सत्यसाई मध्ये सुद्धा फूड इज प्रोव्हाइडेड. तेच म्हणतो, म्हणजे हे जाणवतंय त्या लेवल मध्ये तुम्ही चाललाय. त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा दॅट इज वन ऑफ द 2 हॉस्पिटल त्यांचे, म्हणजे ऑफिशियली सत्यसाई, बाकीचे त्यांच्या डॉटर ट्रस्ट आहेत त्यांचे पण हॉस्पिटल आहेत. तर त्या हॉस्पिटलमध्ये सगळं फ्री असून सुद्धा जे इन्स्ट्रुमेंट होते ते गोल्ड स्टँडर्ड, म्हणजे त्यातलं ते बेस्टच असणार. म्हणजे यू कॅनॉट लिटल. माझ्या ओपीडीमध्ये मी म्हणलो की माझ्या 3 इको मशीन आहेत. त्या कन्सेप्ट कुठाला तिथली जी इको मशीन होती ती स्टँडर्ड होती. तिथून इथं आल्यानंतर मला तसं त्या छोट्या मोठ्या मशीनवर काम करणार, आय अंडरस्टँड की बाबा मी करू शकतो ते, मला सर माझ्या त्या नॉलेजवर. पण व्हाय नॉट, म्हणजे व्हाय नॉट दॅट सर्व्हिस टू बी गिव्हन टू दी आवर पीपल. राईट. हा कन्सेप्ट तिथं शिकलो. म्हणजे काय, जे काय असेल ते गोल्ड स्टँडर्ड घ्यायचं. म्हणजे यू कॅन गिव्ह इट ॲट द कॉर्पोरेट चार्जेस और यू कॅन गिव्ह इट अ फ्री. नो कॉम्प्रोमाइज. बरोबर. त्यामुळं त्याला सर्व चांगलं करता येऊ शकतं, त्याची लाईफ आपण. आणि जर तुम्ही हॉस्पिटल रेट्स बद्दल जरी म्हणाला की एवढ्या, तर तुमचा आता विचार असेल की एवढं इन्फ्रास्ट्रक्चर बोलतायत करतायत किंवा एवढे हाय फंड थिंग्स तुम्ही म्हणताय, पण हॉस्पिटल रेट जर तुम्ही बघितला तर वी हॅव केप्ट इट व्हेरी मिनिमम. का तर आपल्या भागात सगळे मिडल क्लास म्हणजे पोर्शन पॉप्युलेशन जास्त आहे आणि त्यांना हे परवडणार नाही. बरोबर. ओके, जागतिक दर्जाच्या सुविधा ज्या आहेत त्या परवडणाऱ्या दरात
चालू करणं हेच आमचा गोल आहे. आणि हे साध्य करायचं पहिल्या लोकल लोकांसाठी, कारण का आपण सोसायटीचं देणं आहे, त्यामुळे इकडच्या लोकांना पहिले सर्व करायचं. पण आमचं विजन जे आहे, वी विल मेक मिरज ॲज अँड स्पंदन हृदयालय ॲज अ बेस्ट इंटरनॅशनल मेडिकल टुरिझम सेंटर. आमचा फर्स्ट पेशंट जो आलेला सरांचाच होता. शी केम फ्रॉम दुबई. फिमेल होती ती, आणि त्यांना पेसमेकर बसवायचा होता. आणि तिने सगळं वेबसाईटवर सर्च केलं, तिचे रिलेटिव्ह इथं आहेत, रिलेटिव्ह कडून माहिती घेतली, आणि तिला पुणे, मुंबई सगळे ऑप्शन्स ओपन असताना ती डायरेक्टली मुंबईवरनं इथं स्पंदन मध्ये लँड झाली. शी वॉज अ फर्स्ट पेशंट टू बी ऑपरेटेड. तर हा जो ट्रस्ट आहे, आणि ज्या लेवलचं आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, आणि शी वॉज सो हॅपी सीइंग द इन्फ्रास्ट्रक्चर. तिला डिलक्स रूम पाहिजे होती विथ वायफाय, एव्हरीथिंग वी प्रोव्हाइडेड. म्हणजे टेक्नॉलॉजी जशी चेंज होते ते पण आमच्याकडे आहे, आणि कॉमन मॅनला, मिडल क्लास माणसाला जे परवडणार आहे ते पण आमच्याकडे. तसे फ्लोर्स तुम्ही त्या पद्धतीने डिफाईन केलेत. फ्लोर्स डिफाईन केले, पण सिस्टम सेम होते. The treatment will be same. The organization is working for everyone at equal. कोणी समान सगळेजण. म्हणजे मी डिलक्स घेतली म्हणून मला ट्रीटमेंट वेगळी असं नाही, पण तिला ते पाहिजे होतं ना, बरोबर. त्यामुळे तेही आम्ही प्रोव्हाइड केलं. वर्किंग वुमन, तिला वायफाय त्या रेटचा पाहिजे होता, त्या स्पीडला तिला काम करायचं. बरोबर आला सर. त्यामुळे आम्हाला आमचं गोल आणि विजन आहे की जी लोक पुण्या मुंबईला जात होते, तर इनफॅक्ट दे विल कम हिअर, आणि मिरज विल बी आउटस्टँडिंग मोर इन द ग्लोबल मॅप. बरोबर. नाही, कारण कसं आहे, एशियातलं फर्स्ट हॉस्पिटल आपलं मोठं वानलेस हॉस्पिटल, ते बघितलं होतं त्याच्यासाठी की ऍटमॉस्फिअर मिरजेमधलं पेशंटला बरं करणार आहे. तर त्या पाठोपाठ तुम्ही आता स्पंदन एवढं मोठं करताय, आणि एवढं म्हणजे वे बियॉन्ड इमॅजिनेशन असं तुमचं विजन आहे. खरं तर माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये ना एक पास बॉक्स आहे, तो 2 ओटीच्या मध्ये. तो मी जस्ट माझा ओंकार म्हणून इथे करता गेलो, तो म्हणतो की अरे असे रिक्वायरमेंट असते ट्रान्सप्लांट ओटीसाठी, आणि तसं नसेल तर पूर्ण तो फ्लोर बंद ठेवावा लागतो. प्रॅक्टिकली कुठली त्या एका सर्जरीसाठी मी बाकी फ्लोर बंद करणं इट इज नॉट गुड. मी आलो, भिंत फोडायला लागली, पास बॉक्स केला. आला सर. तर फ्युचरमध्ये मी तिथं कार्डियक ट्रान्सप्लांट जरी करायचा विचार केला तर त्याचे नॉर्म्स मी फॉलो केले ऑलरेडी. म्हणजे माझ्या म्हणजे मी करताना सुद्धा म्हणजे त्या माझं जे आर्किटेक्चर नॉलेज होतं त्यांनी काय सांगितलं की हे होत नाही. मी म्हटलं का होत नाही, मी म्हटलं मी सांगतो तसं करा. माझ्या लिफ्टची जी विड्थ होती ना पूर्वी, जे त्या बिल्डिंगच्या डिझाईन होतं ती विड्थची फक्त आपल्या इंडियामध्ये जी सिलेंडरची लिफ्ट होती त्याच्या पुढच्या साईज हे होत नव्हतं. मला म्हणजे 150 मिलीमीटर म्हणजे 6 इंच एक्स्ट्रा पाहिजे होते. दे आस्क मी 10 lakhs बिकॉज इट विल कम फ्रॉम जर्मनी. मी 1 मिनिटात सही पण टाकली. माझी पीएमसी मध्ये काय गरज काही. पण वेन माझा बेड आला, जो माझ्या बेडचे जे डायमेन्शन हे आम्ही डिझाईन केलंय स्वतः, ते डिझाईन करून त्यांना दिलं ह्या साईजच पाहिजे. आणि तो जो बेड इझिली विथ व्हेंटिलेटर जायला लागला, 10 lakhs डझंट मॅटर फॉर मी. राईट. आला सर. बरोबर. खूप विचार केला. किती आणि हे किती वर्षापासून तो चालू? 3 वर्ष. 3 वर्ष. ते हे सगळं ओटीचं सुद्धा ते पूर्ण डिझाईन आहे ना, माझे 2 महिने गेले नाईट्स, 2 monthsच्या नाईट्स गेलेत. म्हणजे मी ते बसून त्याचा फ्लो कसा होईल त्याचा, आणि हे सगळं बाकीचं सगळं चालू असेल तर होतंय ना. बरोबर. आता माझ्या म्हणजे दिस इज द फर्स्ट हॉस्पिटल इन दी मे बी आय डोंट नो, म्हणजे मी क्लेम करत नाही, माझ्या कुठल्याही आयसीयू मध्ये मला डायलिसिस करता येते. आय डोंट नीड टू शिफ्ट एनी पेशंट. आणि नवीन कन्सेप्ट आलाय की प्री ऑपरेटिव्ह डायलिसिस काही सर्जनला लागतंय, त्यासाठी माझ्या ओटीच्या फ्लोरला सुद्धा डायलिसिसचा पॉईंट आहे. अरे वा. त्यानंतर माझी बिल्डिंग ही 11 स्टोरीज आहे. बरोबर. मग कसं होते की समजा एक माझा बायपासचा पेशंट आहे, मी त्याची बायपास केली आणि मला वाटलं की त्याला रिडू काय तर लागणार आहे, होतं असं कधीतरी. तुम्ही जर म्हणणार की वडिलांना तुमच्या एक नंतर समजा मला वाटलं की मला ती रात्री परत घ्यायला लागू शकते, सर्जनला वाटलं, तर माझा तो पेशंट खाली शिफ्ट करण्याची गरज नाही. त्या ओटी फ्लोरला मी 3 व्हेंटिलेटर बेडची सोय केली. तसं वाटलं तर मी पेशंट तो तिथंच ठेवून माझा स्टाफ, माझा डॉक्टर देऊन तो 24 तास 48 तास मी तिथं ठेवू शकतो. समजा त्याला डायलिसिस लागलं तर त्याच फ्लोरला मी ओटीच्या फ्लोरला डायलिसिस करू शकतो. म्हणजे मी हे केलं की ते त्या फ्लोरला होत नाही असं नाही. कुठलाही म्हणतो वॉर्ड असून दे, प्रायव्हेट रूमचा फ्लोर असून दे किंवा काही असून, तिथं मी मॉड्युलर म्हणतो, कन्वर्ट मी करू शकतो.
स्टाफ पण त्या लेवलचा तुम्हाला घ्यायला पाहिजे. हा, तर रिगार्डिंग स्टाफ तुम्हाला मला सांगायचं आहे की आमच्याकडे वर्ल्ड क्लास असं म्हणलं तरी चालेल की बेस्ट ऑफ बेस्ट नर्सिंग स्टाफ आणि त्यांचं क्वालिफिकेशन आणि त्यांचं एक्सपर्टीज जर बघितलं तर इट मॅटर्स रिअली वेल इन पेशंट केअर. त्यामुळे आमच्याकडे जो स्टाफ आहे तो जेवढी रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा जास्त घेतलेला आहे आणि दे आर व्हेरी एक्सपर्ट इन देअर एरिया. म्हणजे त्यांचा पण स्ट्रेस मॅनेजमेंटचा विचार केलाय तुम्ही की ओव्हर स्ट्रेस असलं तर गोळ येईल. आमचं हॉस्पिटल मॅन पॉवर म्हणून जास्त घेतली सो दॅट देअर वर्क डिस्ट्रीब्युशन इज लेस आणि दे आर ॲट इज टू वर्क अँड दे आर हॅपी, दे आर सॅटिस्फाईड की बाबा पेशंट रिझल्ट चांगले आहेत. बरोबर. त्यामुळे त्यांनाही असं वाटतं की नो आवर कॉन्ट्रीब्युशन इज वर्किंग. राईट राईट. सो दे आर कॉन्फिडेंट. आय ऑलवेज बिलीव्ह व्हॉट यू गिव्ह टू दी, म्हणजे जे पेरते ते उगवत आहे. म्हणजे मी एक्झाम्पल देतो माझ्या स्टाफला. मी जे काही पेशंट सीपीआरना वाचला आहे ह्याचे जे पुण्य आहेत ते मला एकट्याला मिळत, ते माझ्या सगळ्या स्टाफला मिळत. एक्झाम्पल सांगतो, माझ्या टेक्निशियनचे वडील अनकंट्रोल डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे. 1 वर्षापासून मी अपग्रेड करतोय मेडिसिन विल प्रिव्हेंट. एक दिवस ते म्हणते की नाही मला दुखतोय, मला करायचं. ठीक आहे, उद्या सकाळी ऍडमिट करूया. हिज अँजिओग्राफी इज नॉर्मल. की वॉट तो मुलगा डेडिकेटली काम करतोय माझ्याबरोबर. त्यामुळे म्हणजे ही ऑल्सो कॅनॉट बिलीव्ह, आय ऑल्सो कॅनॉट बिलीव्ह की इतके सिम्पटम्स असताना अँजिओग्राफी नॉर्मल येऊ शकतो. वॉट म्हणजे मी माझ्या स्टाफला ते सांगतोय की कुठलं म्हणजे व्हेन सम पेशंट्स कम्स टू मी, माय कन्सेप्ट इज व्हेरी क्लिअर. माझ्या घरचं जर कोण ऍडमिट असतं तर मी काय केलं असतं. आय फॉलो दॅट प्रिन्सिपल आणि आय आस्क माय म्हणजे सराउंडिंग स्टाफ ऑल्सो टीम की यू फॉलो दॅट प्रिन्सिपल. इफ दॅट इज देअर, ते कामात म्हणजे कामाबद्दल प्रेम असेल बरोबर तरच ते होत आहे. मारून ते करता येत नाही. यू कॅनॉट डू इट. बरोबर. त्यामुळे आणि मागच्या 9 वर्षामध्ये कसं होतं की ज्या ज्या ठिकाणी काम केलं होतं ते बेस्ट ऑफ द बेस्ट ऑफ ते माझ्याबरोबर काम करायला इच्छुक होते. कारण माझं असं व्हेरी क्लिअर कन्सेप्ट माहिती होता. बरोबर. ज्यावेळी आम्ही जानेवारीमध्ये ठरवलं की आता आपलं हॉस्पिटल 3-4 महिने रेडी होतं त्यावेळी ती रिस्पॉन्सिबिलिटी ऍडमिनिस्ट्रेशनची मॅडम दिली. मॅडमनी 1400 फॉर्म स्क्रीन करून त्यात ते 700 लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन 300 लोक रेडी होते आमच्याकडनं. आणि त्यामुळे आम्ही ऑलमोस्ट हाफ स्टाफ हा अपॉइंट केला. त्यामुळे डे 1 ला वी टेकन 16 ऍडमिशन आणि 11 अँजिओग्राफी, 27 विदाउट एनी कॅवेस. म्हणजे असं वाटलं नाही की हे आज त्याचं ओपनिंग आहे. बापरे. एकदम सिस्टमॅटिकली स्ट्रीमलाईन झालं. 16 तारखेलाच झाले. 16 तारखेला झालं ते सांगतो. दॅट ऑल्सो नॉट प्लॅन. म्हणजे आम्ही 7 तारखेपासून प्रयत्न करत होते की ते एखादी अँजिओग्राफी सुरू करूया काय, पण सम हाऊ इट वॉज हॅपन ऑन दी. ही म्हणत होती तू डिले करला काय, म्हणून ते फिलिप्सच्या माणसाला मी कशा डिले करून त्याच्या मागं लागलो मी ऑलरेडी. कारण कसं की असं पण होतं की आम्ही जे चौकत होतो की आमचे फायनान्सेस लिमिटेड होते. म्हणजे हे हॉस्पिटल मी खूप कॉस्ट इफेक्टिव्ह बांधले. मी सगळ्यांना गाईड करू शकतो अक्रॉस इंडिया ज्यांना हॉस्पिटल बांधायला मी 30 ते 50% त्यांचे पैसे वाचवू शकतो. क्या बात आहे. इन्क्लुडिंग माझं सिम्पल करून सांगतो मी, माझं फ्लोरिंग हे डायरेक्ट सिल्वासामध्ये मी निगोशिएट करून ठेवलं. वरची जी सिलिंगची टाईल आहे गॅल्वनाइज स्टीलची ती सुद्धा मी ह्याच्यात गुजरातमधनं डायरेक्ट मॅन्युफॅक्चर करून घेतल्या. माझं रेलिंग सुद्धा जे होतं ना ते माझं व्हेरी स्पेसिफिक, मला ते माझ्या घरी ज्या क्वालिटीचं त्या पद्धतीचं पाहिजे. त्यासाठी माझा माणूस 3 दिवस मुंबईमध्ये थांबून होता की ती जिंदालची पाईपच पॉलिश होते का नाही. म्हणजे त्याशिवाय ते होत नाही. आणि त्या पद्धतीने केल्याशिवाय ना त्या कॉस्ट मध्ये मी बांधू शकलो असतो. कारण आम्ही 4 जण आहे ना, तर फ्रॉम मिडल क्लास फॅमिली, व्हॉट एव्हर यू अर्न. म्हणजे फायनान्सेस मध्ये सुद्धा सांगतो की मी आता मला बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक माझ्यावर हे करत असेल त्यावेळी आम्हाला कोविडमध्ये आम्हाला कमी ह्याच्यामध्ये लोन मंजूर झालं. दॅट इज वॉट फिक्स. त्यानंतर असं लक्षात आलं की आपण फायनान्शियल आपलं अजून हे करायचे. त्यामुळे मी माझ्या फायनान्शियल मध्ये की त्या ठिकाणी 40% डिप्रिसिएशन आहे ते बँक मध्ये घ्यायची, जरा 10 to 15% आहे ती सिमेंटच्या लीज मधून घ्यायची. त्यानंतर सगळ्यांशी निगोशिएट करून ठेवलं होतं आणि सगळ्यांचे चेक मी 26 जानेवारीला लास्ट डेट होती बँकेची की ह्याच्यापुढे तुम्ही लोन घेऊ शकता. त्या दिवशी काढले. त्यामुळे त्याचा जे इंटरेस्ट वाचला. बरोबर. अशा बऱ्याच गोष्टी केल्या की ज्या पद्धतीने आम्ही ते कॉस्ट इफेक्टिव्ह मध्ये होतं. मग शेवटी जुलैमध्ये अशी कंडिशन आली की नाव वी हॅव फिनिश आवर फायनान्सेस अँड वी कॅनॉट कम्प्लीट दिस प्रोजेक्ट. जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आणण्यासाठी. त्यामुळे बाहेरचं बिल्डिंगचं कलर इनकम्प्लीट असताना आम्ही सुरू केलं. कारण मला बाहेर कशी बिल्डिंग दिसते काही फरक पडते. आतमध्ये सगळी सिस्टीम माझी रेडी आहे. बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये थोडक्यात असं केलं की आतमध्ये पहिल्यांदा व्यवस्थित केलं. त्यामुळे पुढचा फायनान्स जो संपला किंवा हे करंट सिच्युएशन झाली पण ते त्यांना थांबणार नाहीये. शो चालू झाला त्यांना. त्यामुळे कसं की म्हणजे आता मी सिस्टीम आणि सुरू करताना सुद्धा एक डिपार्टमेंट सुरू करतोय.
मी पहिल्यांदा कार्डिओ सुरू केलं, त्यामध्ये वी वॉन्ट व्हॉट हे परफेक्ट झालं. मग क्रिटिकल केअर मी ओपन केलं, त्यामध्ये वी आर नाउ वी कॅन टेक इट. मग नेफ्रॉलॉजी ओपन केलं. आता मी पुढच्या आठवड्यात मी माझं कार्डिओथोरॅसिक सर्जरी आणि ओटी कॉम्प्लेक्स सुरू करतोय. मग मी आमच्या ओपीडी बाहेर सुरूच आहेत, पण आता कसं आहे की ती सिस्टीम माझ्या ओपीडी मध्ये मी 100 पेशंट बघू शकतो, कारण माझ्याकडे सिस्टीम आहे. बरोबर, ती सिस्टीम मी आता इम्प्लिमेंट करतो, कारण माझ्याकडे आता तिथं रोल काय होता की बाबा आयपीडी शुड बी स्ट्रीमलाईन. राईट, ओपीडी स्ट्रीमलाईन करायला मला वेळ लागणार नाही. एक 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 डिपार्टमेंट आय एम जस्ट स्टार्टिंग. आणि हे किती दिवसात, आता किती महिन्यामध्ये फुल फ्लेज चालू होईल? अजून 1.5 महिना झालं, ऑलमोस्ट झालं. म्हणजे सुरू आहे माझ्याकडे सिस्टीम सगळी रोड आहे. फक्त कसं आहे की आता माझ्याकडे सर्जन जे आहेत घेताना सुद्धा माझ्याकडे जी टीम आहे ती तुम्ही जर विचार केला तर ती सगळी वेल रिऑन ऑलरेडी देअर प्रूव्हन देअर इफिशियन्सी आहे, म्हणजे असं नाही. आणि त्या ठिकाणी व्हेरी क्लिअर असं मला इथिकल प्रॅक्टिस करणारे लोक पाहिजे. सो आमच्याशी ज्यांच्याशी जुळले होते असे लोकच आम्ही करतो. त्यामुळे कसं आहे की आणि माझ्याकडे जे येणार आहेत ना, दे आर नॉट बोल्ड अबाउट जे फायनान्शियल, त्यांना बेस्ट द्यायचं आहे, कारण ते ऑलरेडी अचीव्ह दॅट थिंग्स इन देअर लाईफ. राईट राईट राईट. तो फेज गेलेला आहे त्यांचा, तो आता फक्त सर्व्ह करायचंय. म्हणजे बघा की मला बेस्ट करायचं. बरोबर. म्हणजे माझ्या जर टॅगलाईन जर बघितला तर अजून सुद्धा माझी लव्ह ऑल सर्व ऑल हीच टॅगलाईन आहे. आणि डेअर टू केअर. माझ्या एका मित्राला डेअर टू केअर काय, तू काय हे ओपन करतोस काय कुठली तरी म्हणजे फर्म असतं प्रोटेक्शनची फर्म, डेअर टू केअर. मला ती टॅगलाईन आवडते, तीच ठेव. आणि त्याच्या खाली आहे सर लव्ह ऑल सर्व ऑल, ट्रीटमेंट विल बी सेम टू एव्हरीवन. आणि आपण त्या पद्धतीनं दिली ना, त्या पद्धतीनं ते आपल्याला मिळते. आपलं सिम्पल नाही, मोठं जर चांगलं असेल ना तर सगळं चांगलं होतं. बरोबर बरोबर, भारी. म्हणजे ह्या नोटवरती आपण किती वेगवेगळ्या टॉपिक्स वरती आपण गप्पा केल्या, पण त्यामुळं कळालं की स्पंदन हे वे अहेड सगळं विचार करून केलेलं आहे. आणि म्हणजे दुसरं मिशन एशियामधलं आपल्याला चांगलं हॉस्पिटल असं सर्व्ह करायला मिळू शकेल आपल्याला. आणि हे 1 महिना झाला ना चालू करून, आणि किती पेशंट झालेत? 500 क्रॉस केले. आणि 1.5 महिना फक्त कार्डिओलॉजीचा आणि इंडोर पेशंट, कार्डिओलॉजी आणि इंडोर केअर डिपार्टमेंट सुरू आहे. नेफ्रॉलॉजी आता सुरू झालंय 2 दिवसापूर्वी. पण म्हणजे विदाउट एनी मच मार्केटिंग, म्हणजे अजून लोकांना स्पंदन कुठे जरी चांगली मिळत असेल तर सांगायला लागतं. पण इन स्पॅन ऑफ 27 days वी क्रॉस 500 केसेस. आणि 1.5 महिन्यामध्ये मित्रांनो पुढचे सगळे जे काही अवेटेड जे आहेत डिपार्टमेंट्स ते सगळे ओपन होणार आहेत. त्यामुळं खरंच खूप प्राऊड फिलिंग आहे हे ऐकताना. कसं होतं की स्पंदनची ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी कसं होतं की रियाज मुजावर ही कोणतीही गोष्ट एकटा करू शकत नाही. म्हणजे मी आय कॅनॉट बी अवेलेबल फॉर 24 hours आणि आय कॅनॉट शो बियॉन्ड माय लिमिट. त्यामुळे कसं केलं की मिरजेमध्ये आम्ही 4 लोक होतो जे कार्डिओलॉजी मध्ये खूप चांगलं प्रॅक्टिस करत होतो आणि आमची वेवलेंथ जुळत होती. बरोबर. म्हणजे आमचं जे कसं रेस ग्रुप ऑफ कार्डिओलॉजिस्ट म्हणतो, रियाज मुजावर, अमित जोशी, योगेश जमगे आणि सचिन गावडे हे 4 एकत्र येऊन आम्ही स्पंदन सुरू केले. त्यामुळे आमची अवेलेबिलिटी 24/7 आम्हाला जे होतं ना की बाबा वी आर अवेलेबल फॉर एनी नंबर ऑफ आवर्स, हे आम्हाला सर्व करता आलं. म्हणजे आताचा कन्सेप्ट कसा आहे की यू कॅनॉट शो अलोन. राईट. त्यासाठी आम्ही 4 एकत्र येऊन काय विथ द सेम ड्रीम्स की विल गिव्ह बेस्ट टू आवर सोसायटी. राईट. कारण ऑलरेडी प्रत्येकाची प्रॅक्टिस सेट आहे, प्रत्येकाचे नाव त्यांच्या ह्याच्यामध्ये खूप चांगलं आहे आलं सर. आणि दे हॅव प्रूव्हन इन देअर फील्ड्स, म्हणजे आलं सर. त्यामुळे आम्ही रेस ग्रुप ऑफ कार्डिओलॉजिस्ट स्पंदन रुग्णालय सुरू करण्यामागचं कारण काय की नाव वी हॅव टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. राईट. अँड दॅट ऑल्सो वर्ल्ड स्टँडर्ड. राईट. आणि मी बिलीव्ह करतो की मिरजेमध्ये म्हणजे मिरज ही आरोग्य पंढरी आहे. बरोबर. मिरजेचं नाव मिरजेमध्ये म्हणजे आपण सगळे 3 जण मिरजेच आहे. बरोबर. मिरजेचं नाव जर जगाच्या नकाशावर जर कुठं दिसत असेल तर ते फक्त आणि फक्त मिशन हॉस्पिटल आणि डॉक्टरांमध्ये दिसतंय. बरोबर. आणि ते मेंटेन राहावं आणि इट शुड बी अगेन रेकग्नाइज मोर दॅन दॅट. राईट. ह्या कन्सेप्टनं हा रेस सुरू केलेला आहे. राईट. लव्ह ऑल आणि सर्व ऑल ह्या कन्सेप्ट आणि हे टॅगलाईन थ्रू सुरू झालेलं स्पंदन ह्याच्यासाठी माझ्या खूप शुभेच्छा आहेत. गोलगप्पा थ्रू खूप शुभेच्छा. या पॉडकास्ट वरती आलेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.